मराठी अस्मितेपुरतीच आहे का? अस्मिता हा शब्द अस्मी या रूपापासून आलाय संस्कृतमधल्या आणि म्हणून सतत मग आपण अगदी मराठी अस्मिता असं आपल्याला एक घोष करत राहावं लागतं का? कुठेतरी ती असुरक्षितता, कुठेतरी तो न्यूनगंड हा आपल्यामध्ये खूप आहे का? मूळची संस्कृती असतेच जी टिकवावी, पण त्याच्याबरोबर त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या संस्कारही होत असतात. आणि ते संस्कार होऊ देणं आणि हे गरजेचं असतं असं मला वाटतं. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणजे हे मी चुकत असेल, तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही प्लीज सांगा चुकतंय, पण जगरनॉट हा शब्द भारतातनं आलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे आणि ही मिसळण फार सहजपणे घडत असते की हो. इतकं की आपल्याला असं लक्षात पण येत नाही. असं आपण मराठी म्हटलं की पहिलं दादर आठवतं. हो. तर दादर हा शब्द हा गुजरातीतून मराठी बरोबर. किंवा आपल्या खाद्यपदार्थांशी संबंधित अनेक शब्द आहेत की जे कन्नडमधून आलेले आहेत किंवा हे अक्का अप्पा ताई नात्यांशी संबंधित शब्द तमिळ आणि कन्नडशी संबंधित आहेत. इंग्रजी मराठी इंग्रजी हिंदी याच्यात खूप सरमिसळ आहे. मराठीचा जो एक आपल्यावर इतका संस्कार झालेला असतो की आपला तो डीएनएचाच भाग आहे. म्हणजे आता जर का बघितलं तर पितांबरीत बऱ्याच गोष्टी या शिवाजी महाराजांपासून इन्स्पायर्ड खूप आम्ही करतो. म्हणजे शिवाजी महाराजांकडे तर लिडरशिपची एक लॅबोरेटरी होती की त्यांचं अष्टप्रधान मंडळ ही एक पूर्ण लिडरशिपची संपूर्ण एक केसच आहे. तर मग आम्ही काय केलं की अष्टप्रधान मंडळासारखं आपण काय करू शकतो, तर मग आम्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असा आम्ही एक ग्रुप तयार केला की त्याच्यात सगळे जी पितांबरीतली मेन 12 लोक आहेत जी पूर्ण फंक्शन्स बघणार, तर ती सगळी 12 लोक त्याच्यात आली. लोक कोरियन अस्मिता जपण्यासाठी ते नाही करत आहेत. बरोबर. त्यांना ते कूल वाटतं म्हणून करतात. एक्झॅक्टली. तर आता क्रिएटरवर आहे. जर तो भडकला, साईडला गेला की नाही रे नाही मराठीत मजा नाही येते, आपण हे करूया, तर मग ते माझ्यावर ॲज अ क्रिएटर आजच्या जगात आमच्यात बराच इन्फ्लुएन्स आहे. लाईक आम्ही काय बोलतो काय करतो लोक ते गोष्टी करायला लागतील. आणि जर मी माझे क्रिएटिव्ह आर्ट फॉर्म चेंज केली, अरे नाही नाही हे करूया कूल बनण्यासाठी, तर नाही. आता त्याच्यात मी मराठी कसं वापरू, मराठीत कूलनेस तू शोधून काढ. त्यात मी कसा कूल बनवू शकतो, हे करू. करायचं तर चांगलं करूया, असं नाही की मराठीत करतो म्हणून परत काहीतरी. तू आता मराठीत करायचं चांगलं करायचं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की आपण अस्मितेच्या नावावर खपू नाही शकत. बरोबर. हो करेक्ट. मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा चित्रपटगृहात येऊनच बघितला पाहिजे तरच मराठी टिकेल. तर तसं नाही, आम्ही चांगले सिनेमे बनवू आणि मग मात्र तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघायची ही तुमची जबाबदारी आहे. ही दोघांची जबाबदारी, प्रेक्षकांची पण आणि करणाऱ्यांची पण. बोलींमधून मराठी म्हणजे प्रमाण मराठीत शब्द येणं, इंगा दाखवणं हा एका विशिष्ट व्यवसायातून म्हणजे चर्मकारांच्या व्यवसायातून त्यामध्ये इंगा हे हत्यार वापरलं जातं चामडं सपाट करण्यासाठी. थांब तुला दाखवते सुद्धा. नमस्कार. ऐकावं जनाचं करावं मनाचं, म्हणजेच ऐकावं जनाचं करावं मनाचं या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आजचा विषय हा असा आपल्या अस्मितेचा आहे, म्हणजेच मराठीचा आहे. सारंगी. म्हणजे सारंगी म्हणून मी करत नाहीये. सारंगी म्हणजे जसं कोरियन कल्चर आज प्रत्येकाला माहिती आहे की हे म्हटलं की लव्ह असं साईन सिम्बॉल क्रिएट होतो, तसं कोरियन कल्चर आज आपल्या घरामध्ये कोणते एक व्यक्ती असणारच आहे जो त्या गोष्टीचा फॅन आहे. आयदर तो ते काहीतरी बघतोय, ऐकतोय, नाचतोय, खातोय किंवा कपडे घालतोय जे कोरियन कल्चरमधलं आहे. तेव्हा मला प्रश्न पडतो की अरे हे मराठी जे आपलं आहे ते कुठे पोचलंय का, म्हणजे नॉन मराठी भाषिकांच्या पुढे. म्हणजे उदाहरणार्थ कृणाल उर्फ क्रेटेक्स याचं म्हणणंच हे आहे की मराठी वाजलं पाहिजे आणि तो भारतभर किंवा जगभरात आता म्हणू शकतो आपण जाऊन तो मराठी गाणी वाजवायचा प्रयत्न करतो. दुसरे आहेत आपल्या डॉक्टर अनघा मॅडम, ज्या DG रुपारेलमध्ये प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी मराठीमध्ये PhD केली आहे आणि त्यांचं मराठी साहित्यामध्ये खूप अभ्यास आहे. म्हणून मी आज जर मराठी बोलतोय जरा घाबरत घाबरत बोलतोय. आणि हा सारंगे म्हणजे आपलाच सारंग, ज्याने यूट्यूबच्या माध्यमातून आज मराठी जगातभरी करायचं ठरवलेलं आहे. आणि शेवटचे जे आपले व्यक्ती आहेत ते आहे परीक्षित, ज्यांचं जे एक प्रोडक्ट आहे कॉर्न पितांबरी आज आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात जी लोक राहतात त्यांच्या घरामध्ये ते पॅकेट दिसणारच आहे. माझ्या लहानपणीची मराठीतली सगळ्यात फेमस टॅगलाईन आहे आय थिंक. बायको गेली माहेरी काम करे पितांबरी. मला नाही वाटत ह्याच्याहून फेमस मराठीतली टॅगलाईन कुठली असू शकेल. अतिशय. Yes. तर त्यामुळे तो एक ब्रँड जो आता जगभरात पोहोचलेला आहे, तर त्याची जर्नी काय, तो कसा मराठी पुढे पोहोचला आपण ते पण जाणून घेऊया. जरूर. तर आज मला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे. मी स्टार्ट करतो मॅडम तुमच्यापासनं, की मराठी ही अस्मितेपुरतीच आहे का?
हा प्रश्न ऐकून थोडासा कंटाळा पण येतो, राग पण येतो, फार स्वाभाविकपणे, की मराठी अस्मितेपुरतीच आहे का? अस्मिता हा शब्द अस्मी या रूपापासून आलाय संस्कृतमधल्या. अस्मी, मी आहे. आता मग आपल्याला सतत अस्मिता हा शब्द का उच्चारावासा वाटतो? म्हणजे मी आहे हे कुठेतरी आपल्यालाच पटत नाहीये का? आणि म्हणून सतत मग आपण अगदी मराठी अस्मिता असं आपल्याला एक घोष करत राहावं लागतं का? कुठेतरी ती असुरक्षितता, कुठेतरी तो न्यूनगंड हा आपल्यामध्ये खूप आहे का? कारण खरं तर कारण नाही ना, म्हणजे इथला हा जो भूप्रदेश आहे, इथला इतिहास आहे, इथली संस्कृती आहे, याची वाटचाल ही शतकांची आहे. आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतोय तेव्हा तोही सगळा इतिहास नजरेसमोर आहे. मग सतत का मराठी अस्मिता असा घोष करावासा वाटतो, किंवा तो असा काही मर्यादित प्रतीकांपुरता का राहतो? म्हणजे आपण पाहतो ना, म्हणजे 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन, आणि त्याच्या बाबतीत म्हणजे थोडंसं गमतीनेच आहे, गमतीनेच घ्यावं, पण म्हणजे जसं वर्षात एकदा श्राद्ध घातलं की काम पुरतं का? आणि मग असंही होतं की हा 27 फेब्रुवारी झाला, तो पुरत नाही, मग पितृपक्ष असावा लागतो. तसं कुठेतरी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पण मग घालावासा वाटतो का? बरं, 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आणि 1 मेला आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो. मग हे एवढे सगळे 18 दिवस साजरे केले की आपलं काम संपतं. म्हणजे आपली अस्मिता जी आहे तिची पताका आपण फडकावली आणि मग त्याच्या पुढे काय? बरोबर. तर ह्याच्या पुरतं हे मर्यादित असावं का? ती अस्मितेपुरतीच त्या भाषेविषयीची आपली दृष्टी असावी का? त्याच्या पलीकडे आपण पाहू शकतो मराठी भाषक समाज म्हणून? हा माझ्या समोरचा प्रश्न असतो. बरोबर. असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. म्हणजे प्रश्न असा की पितांबरी हे नाव, म्हणजे पितळ आणि तांब एवढं ते ऑब्व्हियस मराठी नाव आहे पितांबरी. मग तुम्हाला हा कधी प्रश्न असा पडला का की बाबा आपण जर एक ब्रँड आणि तुम्ही चालू केलात तो मराठी बस आणि आता तो सगळीकडे पोहोचलाय, तर त्याची काय जर्नी होती? पितांबरी हा एक संस्कृत शब्द पण देखील आहे, पण पितांबरीचं कसं आहे की पित आणि तांब आणि त्याला एक फेमिनिन एक त्याला हे पाहिजे, जोड पाहिजे, म्हणून बरी, त्याच्यामुळे ती पितांबरी असा तो एक शब्द आलेला आहे. आणि आपला जो टॉपिक आहे की मराठी अस्मिता, तर मी जस्ट बघत होतो की महाराष्ट्राचं जे आपलं पॉप्युलेशन आहे तर ते 12 कोटीचं आहे. त्या 12 कोटी लोकसंख्येमध्ये 9 करोड लोक ही मराठी आहेत जी महाराष्ट्रामध्ये आता सगळी राहत आहेत, आणि 1 कोटी मराठी लोक अशी आहेत की जी जगभर सगळीकडे आहेत. तर 9 कोटी हा आपण आकडा बघितला पॉप्युलेशनचा, तर हा मी बघत होतो की कुठच्या देशाच्या पॉप्युलेशनच्या जवळ जातोय. तर थायलंड जवळजवळ 7 कोटीचं पॉप्युलेशन आहे. इराण जो देश आहे तो 9 कोटीच्या जवळ आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की मराठी अस्मिता, मराठी कल्चर लोप पावतोय का? पण असं काही नाही. आपलं पॉप्युलेशन आणि आपले शिअर नंबर्सच एवढे आहेत. तर मला वाटतं की जेव्हा पितांबरी चालू केली तर बाबांना असं कुठेतरी त्यांनी हा केलेला कॅल्क्युलेशन केलेलं की 12 कोटी घरांपैकी जरी 10 लाख लोकांनी जरी घेतली आपली पावडर, तरी आपण कुठच्या कुठे आपण जाऊ. आणि मला वाटतं की हा विचार सारंगनी पण केलेला असेल कुठेतरी भाडी पांडताना की 12 कोटी लोक तुम्हाला आता कुठे मिळणार आहेत. बरोबर. आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये. आणि कसं आहे की आपला ना एक म्हणजे एक पितांबरी किंवा एक महाराष्ट्रीयन आपलं एक युनिक आपलं एक कल्चर आहे. तर मराठी माणसाचा एक युनिक DNA, तर तो DNA काय की आपल्यामध्ये विश्वासार्हता खूप जास्त आहे. म्हणजे जेव्हा आपण कुठच्याही कम्युनिटीच्या लोकांना विचारतो की रिलायबिलिटी, की मराठी माणूस जर का एखादी गोष्ट बोलला तर ती तशीच्या तशी गोष्ट डिलिव्हर होते. हे खूप मोठं आपलं USP आहे. म्हणजे आपल्यात ते म्हण पण आहे की शब्द आणि बाण हा एकदा तुम्ही सोडलात की तो परत तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ट्रस्ट फॅक्टर खूप प्रचंड आहे. मराठी माणूस हा आधीपासून इंटलेक्च्युअल आहे की आपल्यात खूप चांगले फ्रीडम फायटर्स होऊन गेलेत, पॉलिटिशियन्स होऊन गेलेत, बिझनेसमन आहेत, क्रीडाकार आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्याच्यानंतर ॲक्टर्स आहेत. ते म्हणजे भारतातले आज सगळे टॉपची जी लोकं आहेत तर ती सगळी महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे. तर सेकंड जो पॉईंट आहे की तो इंटेलिजन्स आहे. डिपेंडेबिलिटी झाली, इंटेलिजन्स झाला, आणि आपण खूप जास्त प्रिन्सिपल्ड आहोत. आणि ती प्रिन्सिपल्स कुठनं आपल्यात येतात? तर महाराष्ट्रात एक संतांची खूप चांगली एक आपल्याला धरोहर मिळालेली आहे कुठेतरी, आणि त्या संतांचा वारसा आपल्याला मिळाल्यामुळे, इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी शिवाजी महाराज असल्यामुळे आपल्याला तो एक खूप चांगले प्रिन्सिपल्स आपल्या मराठी सायकीमध्ये, मराठी माणसाच्या सायकीत
ते कल्टिवेट झालेले आहेत, की आपण म्हणतो की स्वराज्य हे श्रींचं राज्य आहे. तर तसंच बिझनेस चालवताना किंवा एखादा नोकरीत मराठी माणूस हे म्हणतो की हे जे आपण सगळं करतो हे लोकांसाठी आपण सर्व लोकांसाठी करतो आणि ह्या काय आपलं याच्यात आपला वारसा नाही, म्हणजे आपण काही त्याचे ओनर नाही होत. तर ते सगळ्या लोकांमुळे आपण तेवढे आपण पुढे जातो. आणि हा जो मराठी DNA जो आहे की आपल्यावरची डिपेंडेबिलिटी असेल, आपले प्रिन्सिपल्ड अप्रोच असेल, आपल्यावरचा ट्रस्ट असेल, तर ह्याचा कुठेतरी जे एक सार आहे ते पितांबरीत मला वाटतं की ते उतरलं. आणि परत ही जी 1 कोटीची लोकसंख्या आहे ही आज महाराष्ट्रात नाही आहे, तर त्यांनी कुठेतरी पितांबरीला सगळीकडे जायला बऱ्यापैकी मदत केली. आणि मग ती मदत एकदा इनिशियल तुमची ती फेज झाली की मग लोकांना पण कळतं की तुमची ब्रँड आज ऑथेंटिक आहे, तुम्ही जे सांगता ते तुम्ही सगळं करताय. आणि असं करून ती इंडियाची इंडियाची जी पॅन इंडियाची जर्नी आहे, महाराष्ट्र टू पॅन इंडिया, म्हणजे आता आम्ही पितांबरी म्हणतो की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे पितांबरी अवेलेबल आहे, ती तशी चालू झाली मला वाटतं. बरोबर. सारंग, तुझी पण जर्नी अशीच आहे म्हणजे भाडीबा चालू करण्याची? हो, म्हणजे एक तो म्हटला तसा एक्झॅक्टली हा थॉट तर इथूनच सुरू झालं. म्हणजे हे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये पॉलानेही सांगितलं आहे की आम्हाला पॉलाने एक दिवस विचारलं की मराठी यूट्यूब चॅनल कुठले, त्याच्याकडे आपण हे पिच करूयात का. आम्हाला एक कॉन्सेप्ट सुचली होती आणि आम्ही बघितलं तर कोणीच नव्हते. म्हणजे 2-3 चॅनल होते जे इंटरव्ह्यूज घेत होते किंवा स्ट्रीट इंटरव्ह्यूज घेत होते, पण चॅनल नव्हते जे यूट्यूबवर जे काहीतरी आपण ज्याला कॉन्टेंट, आता शब्द आलाय तेव्हा त्याला असा शब्द नव्हता, पण ते एक बनवत असतील, व्हिडिओज बनवत असतील. पण हिंदीमध्ये होते, TVF सारखे ह्या सगळ्यांनी चालू केलं होतं. आणि ते चालू करत असताना पॉला म्हटली काय पॉप्युलेशन आहे, म्हणून तिने आपलं एक सर्च केलं. आणि आपल्याला माहिती असतं, आपण म्हणतो की हां 12-1 कोटी, तर एवढी लोकं बोलतात मराठी वगैरे वगैरे. तेव्हा 7.5 कोटी मराठी भाषिक होते, म्हणजे जे मराठी शिकलेत, मराठी बोलतात, लिहितात, वाचतात. आता ती संख्या 9 ते 10 कोटीपर्यंत गेले जे बोलतात. मराठी माणसं आपण धरली तर खूप आहेत, 12 कोटी हा म्हटला तसं, पण जे बोलत आहेत रेग्युलरली, त्यांच्या चलनात आहे ती भाषा अशी, तर 7.5 कोटी आहेत. तर ती म्हटली ते ह्याचं आमच्या कॅनडा एवढं पॉप्युलेशन आहे आणि तर ती म्हटली आणि कॅनडाचं यूट्यूब इंडस्ट्री खूप मोठी आहे. म्हणजे सगळे टॉप यूट्यूबर्स तिकडून येतात, पॉडकास्टर, ब्लॉगर्स. पॉडकास्टची संस्कृती कॅनडामध्ये सगळ्यात जास्त सुरू झाली. तर मग तुम्ही मराठीत का नाही करतात. आणि मग मला तोच प्रश्न पडला की हो, आपल्याला जो आत्ता परीक्षेतनी मेन्शन केला तोच की एवढी लोकसंख्या आहे, ह्यांना जरी आपण फक्त केटर केलं तरी ते खूप झालं. पण त्याच्या नावामध्ये भारतीय आणण्याचं कारण, म्हणजे मराठी डिजिटल पार्टी असं करायचं वाटतं, त्याचं कारण असं होतं की आम्हाला असं वाटलं की आपण फक्त महाराष्ट्रापुरतं नको करायला. म्हणजे तमिळ तेलुगू सिनेमावाले विचार करतात का की आपण हा फक्त तिथेच रिलीज करणार आहोत. ते खूप पूर्वीपासून, म्हणजे माझ्या आपण अनाडी वगैरे सिनेमे बघितले. असं नाही की आत्ता लोकांना वाटतं जसं की तमिळ तेलुगूची एक लाट आली आणि आपलं. मी खूप सिनेमे लहानपणी असे बघितलेले आहेत, किंवा नायकम असेल, हे आहेत ते जे रिलीज व्हायचे पॅन इंडिया. आणि मग पॅन इंडिया रिलीज होणारे तमिळ तेलुगू सिनेमे हे भारतीय सिनेमा झाले. हे काही तमिळ तेलुगू नाही. जर का तू भारतभर दाखवतोय तर त्याची भाषा वापरली जाते कम्युनिकेशनसाठी ती. जसं आता तू सारंगेचं म्हणला, के-पॉप हा इंटरनॅशनल ब्रँड आहे. हा जागतिक ब्रँड आहे. तो काही कोरियाचा उरलेला नाही. आता के-पॉप इंडस्ट्रीवर अमेरिकेत एक इंडस्ट्री उभी आहे वैयक्तिक. तर त्याच्यामुळे तो जगाचा ब्रँड आहे, पण त्याचा जो स्रोत आहे तो कोरियन संस्कृतीतनं येतो. असं झालं पाहिजे आपलं, हा हेतू. अर्थात म्हणजे आता अजून बीडला वगैरे पोचायचे वांदेत, पण पोचू आपण हळूहळू. पण नाही म्हणा, आपण आता US मध्ये, कॅनडामध्ये आपण जवळपास म्हणजे जगभरात टूर्स केलेले आहेत. आणि मराठी लोकांमध्ये केलेल्याच आहेत. अमराठी लोकांनी कास्टिंग काउच बघितलेलं आहे. किंवा शांतीत क्रांती हा जो सोनीवरचा शो आहे आपला, त्याचं व्ह्युअरशिप तमिळमधनं खूप आलेली आहे, तमिळ डबिंगमधनं. तर पण त्याची संस्कृती जी आहे शांतीत क्रांतीमध्ये ती मराठीच दाखवली आहे ना. पुण्यातले मुलांचं सगळं बोलणं, माइंडसेट दाखवलं. त्यामुळे तो पोचवणं हा त्यातला हेतू होता की मराठीपुरती नाही राहिली पाहिजे, पण त्यातली आपण जे अस्मिता सारखा शब्द वापरतो, चुकीच्या ह्यानी वापरत होतो, आत्ता लक्षात येत आहे मला. आपण अभिमान म्हणूयात, आपण मराठी अभिमान टिकवून तो मराठीच्या पलीकडे पोचता येईल का, असा हेतू होता भाडेपा. हो, सो म्हणूनच मला क्रिटिक्स तुझं जे आहे की मराठी वाजलंच पाहिजे, हा तुझा ॲटिट्यूड कसा बिल्डअप झाला. म्हणजे तू
स्टार्टिंग पासूनच मराठी वाजवता की तुझा सडनली मराठीमध्ये शिफ्ट झाला? नाही नाही स्टार्टिंग पासून असं मराठी असं नव्हतं, पण मला आवड होती मराठी सॉंग्सची. मी ऐकायचो आधीपासून, म्हणजे बाबा ऐकायचे, आणि म्हणजे असं काही वेगळी गोष्ट नव्हती माझ्यासाठी. मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवायचो. हा. माझं पहिलं प्रेम आणि तेच आहे म्युझिकवर अजून पण. कारण की इलेक्ट्रॉनिक म्युझिक असं ज्यांना नसेल माहीत, यू डोंट नीड अ इन्स्ट्रुमेंट. बिना इन्स्ट्रुमेंटचं मी एक गाणं एका लॅपटॉपवर बनवू शकतो. हा. ती कॉन्सेप्टच मला आवडली, हम्म. की मला शिकायची गरज नाही कुठलं काय, बट मी म्युझिक बनवू शकतो आणि मला जे ऐकवायचं ते मी ऐकू शकतो. आणि मी बरेच वर्ष करत होतो हे, लाईक मराठी होण्याच्या आधी. आता आय गेस 1 वर्ष पण झाला नाहीये मी पहिला मराठी शो केल्यापासून. सो मी करायचो, बट त्याचं काय व्हायचं नाही. म्हणजे ते म्युझिक जस्ट होतं, जस्ट एक्झिस्ट करायचं, लोक ऐकायचे वगैरे सगळं होतं. पण ते जे मी तेव्हा म्युझिक बनवायचो तेच मी बनवतो आता. फक्त त्यात मराठी मी यूज करतो. हे मी काही विचार नव्हता केला. जसं सारांनी सांगितलं परीक्षेत नाही की पॉप्युलेशन बघणार, मी काही केलं नव्हतं. मी काय माहिती मला कुणी लाईक मला ते ॲक्सिडेंटली मी जेव्हा पहिला तो व्हिडिओ बनवत होतो की मी घरात काहीतरी म्युझिक बनवतो, आणि तेव्हा मी पिक केलं मराठी सॉन्ग. आता ते कदाचित बिकॉज मी एवढं ऐकतोय मराठी, हे कॉन्शियस डिसिजन ऑटोमॅटिक आलं मला. का नाही मी पिक केलं पंजाबी? बरोबर है ना. माझ्या घरात आधीपासूनच कल्चर आहे मराठी बघण्याचं. बोला सकाळी सकाळी उठल्यावर आपलं काय ते वेद भविष्य बघण्यात ते संध्याकाळी होम मिनिस्टर बघायचं. सो ते हे माझ्या डोक्यात हार्डवायर्ड झालेलं आहे. आता तिथून मी सुटत नाहीये. बरोबर. तर जेव्हा मी मराठी बनवायला चालू केलं आणि त्याला थोडंफार अटेन्शन भेटायला चालू केलं, तो तर विचार होता माझ्यात की हा बाबा ते जसं तुम्ही गुगल केलं मी पण गुगल केलेलं की एवढा पॉप्युलेशन वगैरे. बट माझा दुसरा विचार असा होता की हे जे मला बनवायचं आहे मराठीमुळे हे एनेबल होतं आहे, मला हे अजून करायला भेटतंय. मराठीमुळे मला इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवायला भेटतंय. बरोबर. असं नाही झालं ना की मराठीमुळे माझं जॉनरच मला चेंज करावं लागलं. बरोबर. मराठीमध्ये ती ताकद आहे की हे जॉनर मला जे करायचं होतं ते मला मराठीने एनेबल करून दिलं. असं जर फॉर एक्झाम्पल मी हिपहॉप करायला लागलो असतो मराठीमुळे, मग त्याला काय अर्थ नसतो. कारण की मला जे आवडतं ते मी नाही बनवत आहे, मराठीमुळे मी काहीतरी दुसरं बनवतोय. फॉर एक्झाम्पल सारंग, तुम्हाला कॉन्टेंट बनवायचं होतं, मराठीमध्ये आल्यावर तुम्ही दुसरं तर नाही शिफ्ट केलं काय बनवायचं. सो मराठीने मला एनेबल केलं, एस्पेशली मराठी ऑडियन्सने. त्यांनी मला एनेबल मिळाला जेव्हा तू ते चालू केलंस मराठी वाजवायला? मला आधी सगळ्यांचे वाजवायला तर शोज तर नाही, हे तर घरात मी बसलोय का आणि बाजूला लावलाय कॅमेरा आणि त्याच्यावर मी गाणं बनवतोय आणि मी आपला एन्जॉय करतोय. मी नोटीस केलं की जे मला कॉमेंट्स यायचे आणि जे मला लाईक्स आणि लोक जे शेअर करायचे, मला ते हळूहळू रिअलाइज झालं की ह्याला हे कदाचित आधीपासून पाहिजे होतं. ओके. ही जो मराठी यूथ आहे ना, ह्यांच्यासाठी म्युझिकमध्ये टेक्निकली काय बनवत नव्हतं. बरोबर. फिल्म म्युझिक असतं. तुम्ही पिक्चर बघताय, तुम्ही ते बघितलं किंवा कुठेतरी ऐकलं किंवा समथिंग, बट हे यूथ आहे, हे क्लबिंग कल्चर जे आहे, तिकडे इलेक्ट्रॉनिक म्युझिक वाजवलं जातं. तिथे इंडियन इलेक्ट्रॉनिक म्युझिक ही प्रकार होता आधीपासून, असं नाही की ते नव्हतं. पण ह्या यूथला हे वाटलं अरे हे आमचं आहे, अरे माझं आहे, अरे हा बघ पोरगा, वाय आर दे शेअरिंग इट. काहीतरी रिझन असेल लोक शेअर करतायत, त्यांना असं वाटतं बघ मराठी टेक्नो बनवतोय हा. ओके. काहीतरी वेगळं मराठी ऐकायला मिळतंय. युथला नाही, 40च्या वरच्या लोकांना. म्हणजे आम्ही पण फॅन होतो रे. हा, सारंगने पण मला अचानक दिसलं, सारंगने मला शेअर केलंय त्याच्या फीडवर, आणि आय वॉज लाईक की हे मी आधी पण तर करायचो. बरोबर. लोक शेअर काय नाही करायचे. बरोबर. सेम गोष्ट करायचो ना. तू मराठी केल्यामुळे तुला कुठे तो ऑडियन्स मिळाला जो तुला शोधत होता. कारण की असा पण ऑडियन्स आला असता की काय वाटलं होतं गाण्याची. बरोबर. हे पण एक प्रकार असतो. मला तोच तो त्या अस्मितामधनं येतो की जेव्हा आपण खूप असा हट्टी असतो की मराठी म्हणजे हेच. मला असं वाटतं कुठलीही संस्कृती एक मूळची संस्कृती असतेच जी टिकवावी, पण त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या संस्कारही होत असतात आणि ते संस्कार होऊ देणं आणि हे गरजेचं असतं असं मला वाटतं. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणजे हे मी चुकत असेल, तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही प्लीज सांगा चुकतंय, पण जगरनॉट हा शब्द भारतातनं आलेला आहे, बरोबर आहे? आणि ही मिसळण फार सहजपणे घडत असते की इतकं की आपल्याला असं लक्षात पण येत नाही. असं आपण मराठी म्हटलं की पहिलं दादर आठवतं, तर दादर हा शब्द हा गुजरातीतून मराठी, बरोबर,
किंवा आपल्या खाद्यपदार्थांशी संबंधित अनेक शब्द आहेत की जे कन्नडमधून आलेले आहेत किंवा हे अक्का अप्पा ताई नात्यांशी संबंधित शब्द तमिळ आणि कन्नडशी संबंधित आहेत. इंग्रजी मराठी इंग्रजी हिंदी याच्यात खूप सरमिसळ आणि म्हणजे जसं सारंग सर म्हणतायत की 2 भाग आहेत ना, एक म्हणजे वैविध्य हो जे कुठेतरी स्थळाच्या अक्षावर आहे, कारण बोलींमधून मराठी म्हणजे प्रमाण मराठीत शब्द येणं, इंगा दाखवणं हा एका विशिष्ट व्यवसायातून म्हणजे चर्मकारांच्या व्यवसायातून त्यामध्ये इंगा हे हत्यार वापरलं जातं चामडं सपाट करण्यासाठी. थांब तुला दाखवते एकदा. तर म्हणजे बोलींमधून हे जे झरे मिसळतात त्यातनं प्रमाण मराठी कशी समृद्ध होती किंवा दुसऱ्या बाजूला जसं ते म्हणतायत की वेगवेगळ्या भाषांशी संपर्क येणं आणि त्यातून समृद्धी घडणं. पण हे केव्हापर्यंत, जोपर्यंत ही देवाणघेवाण असते. बरोबर आपण फक्त जेव्हा घेवाण करायला लागतो, बरोबर म्हणजे आपण फक्त घेण्याच्या परिस्थितीत आणि त्या मुळाशी कुठेतरी मानसिकता ही की आमच्याकडे तसं काही नाहीये, बरोबर मग आम्ही कमतर आहोत, अशा याच्यातनं जर फक्त घेण्याच्या पातळीवर राहिलो की मग गोष्टी बिघडायला लागतात. हो. अन्यथा भाषांमधली ही सरमिसळ आणि हा सगळा फार स्वाभाविक भाग आहे आणि तो समृद्ध करणारा भाग असतो. आणि मराठीलाही तिने खूप समृद्ध केलंय. म्हणजे असं बघायला गेलं ना तर झ्यूल ब्लोक नावाचे जे अभ्यासक आहेत ज्यांनी मराठीतले मूळचे शब्द म्हणजे ज्याला देशी शब्द आपण म्हणू, तर त्याची जी यादी बनवली आहे ती 300-400 शब्दांची आहे. हा. बाकी आजीकडून घेतलेले शब्द, संस्कृत मधून आलेले, इतर भाषातून आलेले, मग त्याच्यात आपण बदल करून घडवलेले. त्यामुळे अस्मिता म्हणताना जसं तुम्ही म्हणताय की हो तो म्हणजे तो हट्टाग्रह दुराग्रह किंवा काहीतरी असं फार सनातनी पारंपरिक मानसिकता असं जर आपण घेऊन बसलो तर ते कुठेच भाषेला काय आणि एकंदर संस्कृतीला काय, ते प्रवाही पण नसणार. प्रवाही पण नसलं की ते डबकं होणार. बरोबर आणि डबकं असलं तर मग फक्त ते काय पटकन आटतं. डबकं पटकन आटतं. डासही होतात चावतात ते आटतं सुद्धा. बरोबर मला ना ह्यांना एक पितांबरीला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असं कॉन्शियसली ठरवलेलं की मला मराठी फॅमिलीजनंच कॅटर करायचंय की हा असं नव्हतं की नाही आम्हाला सगळीकडे जायचंय पण सुरुवात मराठीपासून करायची? असं एक होतं की सगळीकडे जायचं आहे पण ऑफकोर्स सुरुवात मराठीमधनं करायची. पण मराठीचा जो एक आपल्यावर इतका संस्कार झालेला असतो की आपला तो डीएनएचाच भाग आहे. म्हणजे आता जर का बघितलं तर पितांबरीत बऱ्याच गोष्टी या शिवाजी महाराजांपासून इन्स्पायर्ड खूप आम्ही करतो. म्हणजे शिवाजी महाराजांकडे तर लिडरशिपची एक लॅबोरेटरी होती की त्यांचं अष्टप्रधान मंडळ ही एक पूर्ण लिडरशिपची संपूर्ण एक केसच आहे. तर मग आम्ही काय केलं की अष्टप्रधान मंडळासारखं आपण काय करू शकतो, तर मग आम्ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असा आम्ही एक ग्रुप तयार केला की त्याच्यात सगळे जी पितांबरीतली मेन 12 लोक आहेत जी पूर्ण फंक्शन्स बघणार, तर ती सगळी 12 लोक त्याच्यात आली. किंवा महाराजांचं जर का तुम्ही एक बघितलं म्हणजे मराठी अस्मिता म्हणून आपण एक आपलं एक महाराज सगळ्यात हायएस्ट लेवलचा आपलं एक आयडल आहे. गनिमी कावा हा सगळ्यात अंडररेटेड कन्सेप्ट आहे. गनिमी कावा आम्ही अजूनही वापरतोय मार्केट्समध्ये. कारण की बरेच वेळा काय होतं की पितांबरी मल्टीनॅशनल जेवढी मोठी नाहीये पण आपल्याला आपले प्रोडक्ट्स तर सगळीकडेपर्यंत पोहोचवायचे आहेत. मग कसे पोहोचवणार, तर उत्तर आहे गनिमी कावा. मग आम्ही शोधकार्य करतो की मार्केटमध्ये कुठे हे मल्टीनॅशनल्स वीक आहेत आणि पहिले तिकडे आपलं प्रोडक्ट लॉन्च करा, म्हणजे आपल्याला तिकडनं आपल्याला ॲडव्हान्टेज आपल्याला पूर्णपणे मिळू शकेल. आणि मग काय जो कस्टमर असतो तो खरंच म्हणजे खूप कष्ट करतो, घाम गाळतो, तेव्हा त्याला पैसे मिळतात आणि त्याच्यातनं तो एक प्रोडक्ट आमचं घेत असतो. तर कायम आपण त्याच्यासाठी कृतज्ञताच आपण बाळगली पाहिजे त्या कस्टमरला. आणि मग त्याला काय पाहिजे, तर त्याला आपण प्युअरेस्टच प्रोडक्ट दिलं पाहिजे, त्याला आपण ऑथेंटिकच प्रोडक्ट दिलं पाहिजे. आणि आपण जे म्हणतोय म्हणजे जे पॅकेजिंग लेबलवरती आपण म्हणतोय ते तसंच्या तसं झालंच पाहिजे, असं पितांबरीचं आधीपासूनच आमचं एक हे होतं की प्रिन्सिपल आम्ही एक ठेवलेलं. आणि मला वाटतं की ह्या प्रिन्सिपलमुळे मग आम्हाला बाकीच्या स्टेट्समध्ये सुद्धा पोचायला खूप जास्त प्रकारे आम्हाला इझी पडलं. पण त्याच्यात सुद्धा काय झालं की बाकीच्या म्हणजे महाराष्ट्र आहे तर पेरिफरीत आता कर्नाटक आहे, गुजरात आहे, तर सगळीकडे मराठी लोक ऑलरेडी स्प्रेड आहेतच. किंवा दिल्लीला मराठी लोक आता भरपूर आहेत, इंदोरला आहेत. तर हे जे हब्स आहेत तर इकडे पहिले मराठी माणसांनी प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली आणि मग ते कुठेतरी असं झालं की अरे हे वापरतायत, हे काय वापरतायत. आणि मग बाकीच्या लोकांनी सगळ्यांनी ती प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली. आणि मग एक त्याच्यातनं असं झालं की आता हे आपले बेस जे संस्कार आहेत तर आपण आता खूप जास्त एक्सपांड केलं पाहिजे ह्या DNA वरती आपल्या. म्हणजे बघितलं तर क्रिटिक्ससारखं बघितलं तर इलेक्ट्रॉनिक म्युझिक कुठे आहे आणि मराठी म्युझिक कुठे आहे, तर ते हेच आपले कोर कन्सेप्ट घेऊन आपल्याला ग्लोबली आपल्याला जाता आलं पाहिजे. बरोबर. आता इव्हन आपला मराठी माणूस अमेरिकेत सुद्धा आहे. जर का आपण
तिकडे कुठच्या तरी सॅन हाऊसेच्या गल्लीत एखादी आपण हे बोललो जय भवानी, तर जय शिवाजीच ऐकायला येणार तुम्हाला. दुसरं काही ऐकायला येऊ शकतच नाही. ही आपली मला वाटतं मराठी अस्मिता आहे. आणि पितांबरीनी ह्याच्यावरतीच कुठेतरी एक बँकअप केलं. आणि मग त्याच्यानंतर व्यापकता, की आपल्याला माहिती की पेशवे अटकपासनं कटकपर्यंत होते, तर आपण का नाही सगळीकडे जाऊ शकत. किंवा दिल्लीचा सुद्धा जो तख्त होता तर त्याचे प्रोटेक्टर्स पेशवेच होते, मराठाच होते. आणि फक्त पानिपतच्या युद्धानंतर ते सगळं फक्त खाली खाली आलं. तर पेशवे करू शकतात तर पितांबरी का नाही करू शकत, असा एक त्यातनं हे झाला. आणि हळू वेळ लागतो प्रत्येक, मग एक 10-20 वर्ष सगळीकडे एक्सपांड व्हायला पॅन इंडिया गेली. पण आता असं आहे की आता आपण बाहेरच्या देशांमध्ये कसं एक्सपांड होऊ शकतो. तर US चालू करायचंय, नेपाळमध्ये आम्ही ऑलरेडी आहोत, बांगलादेशमध्ये चालू करायचे. तर हे संस्कार जे आपल्यावरती झालेले आहेत ना, तर हे आपण घेऊन कुठपर्यंत जाऊ शकतो हे आता आपलं आहे. स्काय इज द लिमिट आहे आता याच्या पुढे. माझा तोच पुढचा प्रश्न आहे, सगळ्यांसाठीच आहे, की ही अस्मिता जपण्यासाठी तुम्ही काय करताय. असं मला यांच्याकडनं कळलं की हे काय करतायत. कारण तुझा काय प्लॅन आहे ही अस्मिता टिकवण्याचा. माझा प्लॅन म्हणून आलं नको, पण काय कॉन्शियस पण नाही. मला हे असं वाटतं कायम की मी मराठीपासून दुरावला गेलो होतो लहानपणी. बरोबर. मी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये गेलो होतो. मी तर खरं जिथे आपण प्रमाण भाषेचं आपण म्हणूयात की उगमस्थान आहे, असं मी पुण्यात सदाशिव पेठेत वाढलेलो आहे. तर खरं तर एका वयापर्यंत मी कायम त्या सगळ्या वातावरणात होतो. मग जसं जसं मराठी माणूस जसं मुंबईत बाहेर फेकला जातोय, तर तसं पुण्यातली पण लोक दूर दूर फेकली गेली, जी कारण की परवडत नव्हतं गावात राहणं. गावात म्हणजे आमच्याकडे शहरात असतं, तुमच्याकडे तुमच्याकडे मुंबईसारखं नाही गावाले वगैरे तसं नाही. आमच्याकडे गावात म्हणजे अगदी कोर शहरात राहणं. हां, तर तिथे आम्ही राहायचो. तिथून बाहेर गेलो तसं तसं माझं मराठीपासनं दुरावा वाढत गेला. कारण काय मल्टीकल्चर्स येतात, त्याच्या आपल्यावर प्रभाव असतात. आपण गाणी काय ऐकतो तेव्हा नुकते इंग्लिश शो सुरू झाले होते जे आवडायला लागले होते. आणि मग मी नाटक करायला लागलो. जेव्हा विजय तेंडुलकर वाचले, आळेकर वाचले किंवा त्यांची नाटकं केली, तेव्हा पुन्हा माझी मराठीकडे म्हणजे ओढ निर्माण झाली. ती का निर्माण झाली तर मला अचानक नाटकामध्ये काम करताना ते असे पल्लेदार संवाद म्हणताना कूल वाटायचं. हां, की असं वाटायचं की अरे काय बोललो मी मराठीत आज. हां, आज तुम्ही सगळे ऑफिसमध्ये मला म्हणतात की तुझी भाषा आमच्याहून शुद्ध आहे, जी अशुद्ध आहे असं मला वाटतं पुण्याच्या स्टँडर्ड्सने. तर हे बघ, मला स्टँडर्डला शब्द नाही आठवत आहे. तर हे पुण्यामध्ये म्हणजे अपेक्षितच नाही की तू जर का पुण्याचा सदाशिव पेठेतनं आलाय तर तुला स्टँडर्डला शब्द माहिती नाही आहे. तर त्यामुळे त्या तुलनेत माझी भाषा शुद्ध नाही. पण तुम्हाला जी वाटते त्याचं कारण मला एक म्हणजे गोडी निर्माण झाली, ओढ निर्माण झाली ह्या लोकांचं लेखन वाचून. म्हणजे जेव्हा तेंडुलकरांचा काहीतरी एखादा संवाद आला किंवा मी पहिल्यांदा जेव्हा महेश एलकुंचवारांचं नाटक केलं होतं, तर तेव्हा मला असं झालं की अरे काय वाक्य मिळालंय आपल्याला. किंवा सती भावेनी एक तू नावाचं नाटक, रुमीची पोएट्री तिने ट्रान्सलेट केली होती. आणि रुमी मराठीमध्ये वाचताना इतकं प्रगल्भ वाटायचं की आपल्या म्हणजे हाती काय लागले असं. तर हे म्हणजे ही जी भावना आहे ही आत्ताच्या जेनझी आणि जेनेमध्ये कशी आणता येईल हा प्रयत्न करूयात असं माझ्या मनात आलं. म्हणजे जेव्हा एखादा आता साधं गोष्ट आहे की आता माझ्याशी नीट बोलायचं हे वाक्य आहे, शास्त्र असतं ते हे वाक्य आहे, किंवा इवन आपण म्हणूयात संमिश्र शब्द आहेत ब्रोचासारखा, म्हणजे शिवी आहे ती. पण हे सगळे जे शब्द आहेत हे लोक टी शर्ट म्हणून घालून फिरतात ना. म्हणजे आता आपण कित्येक लोकांना जगात भारीचे टी शर्ट घातलेले बघितले. तर ही संस्कृती आली की ज्याच्यामध्ये त्यांना हे कूल वाटेल, तर त्याच्याकडे ते वळतील आपोआप, मग ते आवडीने ते करते. आत्ता जेव्हा मी, आणि फक्त भाडीपाला हे श्रेय देत नाही, खासरी असेल, कोरीपाटी प्रोडक्शन असेल, भाडीपा असेल, म्हणजे एक फळी होती पहिल्या कॉन्टेंट क्रिएटर्सची ज्यांनी पहिल्यांदा मराठीत चालू केलं. मराठी किडा असेल, तर ह्या लोकांनी मराठीमध्ये कॉन्टेंट बनवायला सुरू केलं. आणि त्याच्यामुळे आत्ता जेव्हा इंस्टाग्रामवर अचानक रील्सचं एक वावटळ उठलं तेव्हा बऱ्याच लोकांनी पहिला चॉईस मराठी केला. पूर्वी खूप वेळ लागायचं मराठी यायला. जसं आता ह्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये तेच होणार आहे
की आता आवडीने कित्येक लोकांना एमाऊस मराठी लोक मी बघतोय मराठी गाणी वापरून बिकॉज त्यांचं आता अरे ह्याला भेटलं आपण पण करू तर उद्देश असा आहे की आपण ह्याला पॉलाचं एक जेव्हा आम्ही इन्व्हेस्टमेंट पिचला जातो ना तेव्हाचं द्यायचं एक वाक्य आहे, असं एक फेकायचं वाक्य असतं ना पल्लेवर तसं, की ती म्हणते की आम्हाला वी वॉन्ट टू मेक मराठी वर्नॅक कूलर, असं ती म्हणते की म्हणजे की आपल्याला लहानपणी चिडवायचे ना, अरे वर्नॅक येतो, वर्नॅक आहे म्हणजे काय, तर त्यात काही वाईट नाहीच आहे ना, तर ते वर्नॅक कूलर बनवायचं आम्हाला मराठीला, असं तिचं वाक्य आहे की आत्ताच्या पिढीला मनापासून वाटलं पाहिजे मला मराठीत काहीतरी करायचं. हो. सो तुझा पण तोच प्रयत्न आहे कुठेतरी मराठीला कूलनेस करायचा? हो, आय गेस इन्स्पिरेशन कम्स फ्रॉम सारंग ओनली, की आम्ही जे टी शर्टचं चालू केलेलं मराठी वाजलंच पाहिजे किंवा कारण की मराठी वाजलंच पाहिजे हे मी टाकलेलं ट्विट आणि ते ओव्हरनाईट झालं व्हायरल गेलं, रिपोस्ट व्हायला लागले. तर मला असं कुठेतरी वाटलं हे ना थोडंसं भांडण करतं असं वाटतंय आणि मग मला कोणाशी भांडण नाही करायचंय. अच्छा. हा, मला ते अरे वाजलं असं नाही पाहिजे, सगळीकडे क्लबमध्ये जाऊन हे वाजलं पाहिजे तसं नाही करायचं मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. मला असं वाटतं जर माझी स्किल चांगली असेल ते लोक मला बोलवते. बरोबर. मला हे बोलून आत नाही यायचं तर मी टी शर्टवर प्रिंट करून टाकला. ओके. हा, माझा जो टी शर्ट आहे मी थोडी असं बोलतोय की वाजलंच पाहिजे. आता ते लोकांच्यावर आहे हाऊ दे आर टेकिंग इट. बट मी असं अजूनपर्यंत बघितलं नाही की ना आम्ही ते असं लाईक माझं मॅनेजर जे पण आमचे शोज आम्ही करतो किंवा आम्ही कुठेही कुणाला फोर्स करायचं हे नाही किंवा कोण आम्हाला बोलतंय नाही आता आम्ही त्याची कंप्लेंट घेऊन गेलो असं अजिबात नाही. जाणार तर मेरिट बेसिसवर. ओके. मेरिट बेसिसवर जगात सगळे जे पुढे गेले मेरिट बेसिसवर गेले, कोण भांडण करून कोण गेलं नाही. अनटिल अनलेस इट वॉज लाईक कुणावर अत्याचार होता. अत्याचार नाही होते ना याच्यात कुणावर. बरोबर. कुणावर मराठी नाही वाजत याच्यात कोण मरतं थोडी आहे त्याच्यामुळे नाही ना. हे तर मला माझा आर्ट फॉर्म पुढे आणायचं. सो जेव्हा मी करत होतो तेव्हा आय थॉट की इन्स्टंटली खूप लोक येतील हे करायला. हे माझं होतं की चला याला भेटलाय तर पण जे मला यायचं म्युझिक जे पाठवतात प्रोड्युसर्स लोक जे नवीन, तर ते नीट नसायचं. आणि त्याचं मला कोर हे वाटलं की त्यांना ते इलेक्ट्रॉनिक म्युझिकची समज नाही आहे. त्यांना मराठी करायचं आहे पण इलेक्ट्रॉनिक म्युझिक काय असतं हेच माहिती नाही त्यांना. त्यांना जस्ट ते 4-5 गोष्टी बघितल्यात. तर मी रिअलाईज केलं देर इज नो ट्युटोरियल ऑनलाईन जी मराठीमध्ये एकही नाही आहे. मी तर चलो शिकलो इंग्लिशमध्ये, मला पण प्रॉब्लेम झालेला समजायला स्टार्टिंग इंग्लिशमध्ये सगळं, बिकॉज ते सगळे ब्रिटिश लाईक UKचे ट्युटोरियल्स असायचे आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक असं फॉर्मल एज्युकेशन आहेच नाही याच्यात. बरोबर. सगळं यूट्यूबवरच आहे आजकाल. सो मी विचार केला आपण मराठीत बनवूया. अच्छा. आणि मी ते बनवलं. ओके. मला काय फिगर आउट केलं मी कसं रिपोर्ट कसं बनवायचं रेकॉर्ड करून आणि एक कोर्स बनवला. अच्छा. की आता जे पण मला विचारतात की दादा आम्हाला पण करायचं आम्ही काय करू, ह्यासाठी मला एक उत्तर पाहिजे होतं. ओके. आता मी त्याला जर कुठलं तरी ट्युटोरियल देणार बाहेरचं अमेरिकन, त्याला ते समजणार नाही. बरोबर. मग काय पॉइंट आहे. सो तू एक प्रॉपर मी अख्खं बनवलं जेवढं मला नॉलेज आहे, जेवढं मी एक एम हाऊस ज्याला मी बोलतो, जे मी गाणं बनवतो की मराठी आणि हाऊस म्युझिक. एम हाऊस. तो एम हाऊस असं बनवायचं. अच्छा सर. आणि ओरिजिनल गाणं, रिमिक्स पण नाही, ओरिजिनल गाणं कसं तुम्ही मराठी एलिमेंट्स टाकू शकता, एक हाऊस ट्रॅक बनवू शकता अख्खा मराठीमध्ये. एकदा लोकांना सांगून टाक त्याचं नाव काय, लोक चेक करतील. एम हाऊस म्युझिक ट्युटोरियल मराठी. काय मला SEO येत नाही, मी सीधा SEO काय नाही, क्रेटेक्स एम हाऊस मराठी ट्युटोरियल असे 3-4 मराठी शब्द म्युझिक वापरा. ट्युटोरियल टाका, एकच भेटेल तुम्हाला, कारण जगात कोणी बनवलं नाहीये. सो एकच भेटेल. तर ते माझं होतं की हे जरा प्रॉपर, आणि त्यात मी काही माझे जे फ्रेंड्स होते जे पॉडकास्ट होते त्यांच्याकडून हेल्प घेतली. साऊंड क्वालिटी कसं बनवायचं तर प्रोफेशनल बनवायचं. बरोबर. असं नाही की मराठीत करायचं चांगलं करायचं. करायचं तर चांगलं करूया, असं नाही की मराठीत करतो म्हणून. परत तू आता मराठीत करायचं चांगलं करायचं, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की आपण अस्मितेच्या नावावर खपू नाही शकत. बरोबर. हो, करेक्ट. मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा चित्रपटगृहात येऊनच बघितला पाहिजे तरच मराठी टिकेल. तर तसं नाही, आम्ही चांगले सिनेमे बनवू आणि मग मात्र तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघायची ही तुमची जबाबदारी आहे. ही दोघांची जबाबदारी, प्रेक्षकांची पण आणि करणाऱ्यांची पण. बरोबर. म्हणजे दर्जाहीन सिनेमा बनवून तुम्ही थिएटरमध्ये म्हणून बघायला या, आपण हा हट्ट नाही पाहिजे. कॉम्पीट करतोय ते सगळ्यांबरोबर करतोय. मराठी बनवून फक्त मराठी लोकांवर कम्पीट नाही करत होता. बरोबर. आपलं कॉम्पिटिशन, आता मला बरेच लोक विचारतात की तुला कोण वाटतं मराठीत असं कोण आहे ज्याच्यासारखं. म्हणजे माझ्या कॉम्पिटिशनच नाही, माझ्या जगात नंबर 1 जो DJ ना तो कॉम्पिटिशन आहे. हो. तर मी त्या लेवलपर्यंतच जायला बघणार. ते फक्त आपण इकडेच खुश करणार. आय नो तिथून ऑडियन्स येईल. मला माहिती तिथून ऑडियन्स आहे, त्यांना ते आवडणार. बट
जर ते लोक त्याच्याशी युज टू झाले तर त्या पोझिशन पर्यंत नाही पोहोचणार कधी. करेक्ट आहे. सुंदर. मग आपण त्यात अटकून राहू की नाही आता नाही ते नको बनवायला, हे आपल्या लोकांना नाही समजणार, मग ते आपण इग्नोर करणार चांगलं बनायला जे करू शकतो आपण तरी पण आपण इग्नोर करणार. बरोबर. मॅम आता ह्यांचं तर आपापल्या वेने चालू आहे प्रयत्न अस्मितेचा जपण्यात. तुमचं एक काहीतरी म्हणणं आहे की काही वेगळ्या संस्था चालू आहेत, काम करतायत, तर ते काय, कोणाचं कसं काम चालू आहे? हा नाही, त्याविषयी बोलण्याआधी विनंती आहे म्हणजे माझे विद्यार्थी मला बाई म्हणतात किंवा ताई म्हणतात, अच्छा, तसं तुम्ही ताई पण म्हणतो म्हणालात मी तर तुम्हाला. छान ताई नक्की वाटेल. म्हणेन मी. हा म्हणजे हा इथून छोटा भाग सुरू होतो किंवा म्हणजे हा जो प्रश्न आहे की मराठीच्या संदर्भात काय करताय. हा. आता जसं त्यांच्याकडे उद्योग आहे, यांच्याकडे सर्जनशीलता आहे, यांच्याकडे तंत्रज्ञान आणि संगीत आहे, आपल्याकडे जे आहे ते आपण वापरतो, तसं माझ्याकडे काय आहे. बरोबर. तसं एक म्हणजे माझ्याकडे संदेशन क्षमता आहे, मी उत्तम बोलू शकते, उत्तम लिहू शकते. दुसरा भाग असा आहे की मी माणसांशी पटकन जुळवून घेऊ शकते आणि माणसांना प्रभावित करू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शिक्षण, संशोधन, अभ्यास या सगळ्यातून वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या संस्था यांच्याशी जे संबंधित होत गेले त्या सगळ्यांपर्यंत मुलांना घेऊन जाणं. कारण आपण मगासपासून हा जो भाग बघतोय ना की ते पुढे कसं जाईल. बरोबर. जसं की या प्रकारचं जे संगीत आहे, कारण मराठी म्हटल्यावर लताबाई आपण ऐकतोच, हो. पण आता या प्रकारचं संगीत, कारण पुढचं काय आहे, किंवा यूट्यूब वाहिनी, कारण तिथे मराठी दिसत राहायला हवी. बरोबर. जेव्हा आपण एखाद्या भाषेचा किंवा संस्कृतीचा विकास असं आपण म्हणतो आहोत की ती पुढे जायला हवी, तर म्हणजे फक्त ती घरात बोलली जाणारी एक बोली आहे, तिच्यात फक्त स्वयंपाकघरातला भाग चालतोय असं नाही ना होता कामा. ती ज्ञानाची भाषा हवी, ती उद्योगाची भाषा हवी. शिवाजी महाराजांवर आपण इतकं सगळं बोलतो आहोत तर त्यांचं ते पण मला योगदान इथे नमूद करावंसं वाटतं की आत्तापर्यंत एवढ्या सगळ्या इतिहासामध्ये महाराष्ट्राची राजसत्ता ही मराठीच्या मागे उभं राहिल्याचं एकमेव उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. कारण एवढ्या सगळ्या धामधुमीमध्ये त्यांनी राज्यव्यवहार कोश बनवून घेतला. म्हणजे आता आपण सतत म्हणत असतो ना इंग्रजीतलं एवढं सगळं मराठीत घुसलंय, हिंदीतलं मराठीत एवढं सगळं घुसलंय, पण त्यावेळेला त्या राजाला वाटलं की अरबी फारसीतून इतकं सगळं मराठीत घुसलंय. मुद्दा तोच होता, कारण जेते कोण आणि जितं कोण. आणि त्यामुळे जेव्हा याच्यातनं भाषेमध्ये शब्द खूप घुसलेले आहेत, एकनाथांची त्या काळातली जर आपण प्रकरणं काढून वाचली ना काही गद्यातली, तर तिथे अरबी फारसीचं मराठीमध्ये किती वर्चष्मा निर्माण झाला होता ते आपल्याला सहज दिसतं. मग नंतर मराठी कशी परत सुरळीत व्हायला लागली आहे, तिथे कुठेतरी त्या राजाने, त्या जाणत्या राजाने आपली सत्तेची ताकद मराठीच्या मागे उभी केलेली होती. मग आता ती राजसत्तेची ताकद माझ्याकडे नाही, माझ्याकडे अर्थसत्तेची पण ताकद नाही. हां, पण ज्ञानसत्तेची आणि सांस्कृतिक सत्तेची ताकद जी आहे, आणि ती माझी नाही आहे एकट्याची, ती पिढ्यानपिढ्यांची असते. मग मुलांशी याच्या संदर्भात बोलणं, किंवा आत्ता हे जे मी सहज म्हटलं ना की बाबा हां की का म्हणजे मॅम किंवा मॅडम म्हणण्यात काय हरकत आहे, बरं मग बाई म्हणण्यात काय हरकत आहे, एक्झॅक्टली. बाई म्हणण्यात काय हरकत आहे, किंवा ताई म्हणण्यात काय हरकत आहे. आणि मग त्याच्यातनं जे मुद्दे निघतात ना, नाही नाही बाई तर असं असं म्हटलं जातं. म्हटलं हां, मग तुमच्या डोक्यामध्ये ज्या बाई येत आहेत त्या बाई पण काम करतात आणि या बाई पण काम करतात. बरोबर. आणि म्हटलं आपल्याकडे म्हणजे त्यांना हाही एक इतिहास माहीत होणं की विजयाबाई, करेक्ट. म्हणजे विजयाबाई राजाध्यक्ष, विजयाबाई मेहता. कारण का मराठीमध्ये नात्यांमध्ये सुद्धा जी थोरली जाऊ असायची तिला बऱ्याचदा बाई म्हटलं जायचं. त्यामुळे घरातली जी करती स्त्री, त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातली जी करती स्त्री आहे, जी पुढे नेते आहे, मग त्या शब्दाचा हा काही मान होता. आणि आपण ते सगळं घालवूनच बसतोय. म्हणजे हे सगळे शब्द हा जो काही एक आग्रहाचा भाग नाही, पण मुद्दा परत परत हा की हे का वापरू नयेत, किंवा म्हणजे हे आहे हे निदान माहीत तर असावं, त्यानंतर मग लोकांनी निर्णय घ्यावेत. म्हणजे प्रमाण मराठीचे नियम शिकून घ्यावेत, मग निर्णय घ्यावेत की आपण वापरायचे नाही वापरायचे. आपल्याला आता तुम्ही एक शब्द वापरला कम्युनिकेशन स्किलसाठी, संदेशन कौशल्य. संदेशन कौशल्य. आता मी म्हणतो की ह्या जसं म्हणतायत की आग्रहाचा भाग नाही, पण तुम्ही ज्या प्रकारे बोलताय आता त्यांनी गोडी निर्माण होते. कारण संदेशन कौशल्य हा मला वापरायला आवडेल शब्द. जर कोणी इतक्या म्हणजे आग्रह न करता, हट्ट न करता, न रागवता मला इतक्या जर का म्हणजे त्याच्याबद्दलचं स्वतः प्रेम आहे, स्वतःला प्रेम आहे म्हणून सांगितलं, तर तेच संदेशन कौशल्य. अमेयाच्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे की हा ते जे काही कौशल्य आहे ना ते वापरून घ्यायचं. की म्हणजे आपण दगडावरती प्रहार नाही करत आहोत, आपण दगडावरती पाण्याची धार हळूहळू 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 सोडत राहतोय, ते झिरपत जाणारच आहे. आणि मग ते मुलांपर्यंत हळूहळू
राहतं. मग मुलं पण त्या दिशेने काही ना काही काम करत राहतात. किंवा माझ्या मुलांशी बोलताना मी फार सहजपणे कधीतरी त्यांना मग मॅक्सिन मावशींविषयी सांगते आणि मग त्यांच्यासमोर आपल्याला तो प्रश्न उपस्थित करता येतो की हा बाबा तुमची आडनावं मराठी आहेत म्हणून आपण मराठी आहोत का नक्की? का जी व्यक्ती परदेशातून इथे आली पण आता ती परदेशी राहिलीच नाहीये, कारण ती तिथे फलटणला मराठी माध्यमाची शाळा सुरू करते, ती चालवते आणि तिचा त्याच्या मागचा विचार हा असतो. म्हणजे तिथे परत तो मग हट्टाग्रही विचार नसतो. मॅक्सिन मावशींशी जेव्हा बोलणं झालेलं आणि आम्ही असं पण विचारलेलं की मावशी असं होत नाही का, कारण या संदर्भात काम करणारी जी माणसं आहेत ना त्यांना बऱ्याचदा असं खूप निराशावादी चित्र वगैरे दिसतं. आम्हाला तर सांगू तुम्ही शकाल त्यांच्याबद्दल? हां, डॉक्टर मॅक्सिन बर्नसन या मुळातल्या अमेरिकेतल्या आणि त्यांचं सगळं भाषाविज्ञानातलं काम होतं, लिंग्विस्टिक्समधलं, ज्याकडे पण मराठी भाषा साहित्य शिकणाऱ्या लोकांनी खूप वळायला हवं. खूप काम बाकी आहे मराठीतलं करण्याजोगं. आणि मावशी त्यांच्या सामाजिक भाषाविज्ञानातला PhDचा अभ्यास करण्यासाठी म्हणून इथे आल्या. त्याच्या आधी त्या हैदराबादला पण काही काळ आल्या होत्या, पण त्या फलटणमध्ये ज्या आल्या त्या विशिष्ट बोलीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आल्या आणि मग त्या इथल्या होत गेल्या. हळूहळू इथे त्या रमत गेल्या. म्हणजे असं आहे की इरावती कर्वे आणि ते जे सगळं कुटुंब आहे त्या कुटुंबियांशीही त्यांचं नातं सगळं निर्माण होत गेलं. भाग असा आहे की मावशीनी फलटणमध्ये कमलाबाई निमकर बालभवन, ती मराठी माध्यमाची शाळा सुरू केली आहे जी आत्ताही तिथे चालू आहे. मावशी त्यानंतर हैदराबादला गेल्या, त्याच्यानंतर आता त्या बेंगळुरूमध्ये आहेत, त्या अजूनही कार्यरत आहेत. आत्ताही त्या देवनागरी लिपी, मराठी, मग तिथे हैदराबादला असताना तेलुगू भाषेविषयी काम करत राहणं आणि हा भाग त्या भाषेसंबंधी नाही करत आहेत. भाषा हा साक्षरतेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जे मी त्यांना विचारलं ना की मावशी कधी निराश नाही वाटत का, असं लोकांचे तर दृष्टिकोन असे असतात भारतीय भाषा प्रादेशिक भाषांसंबंधी काम करणाऱ्यांविषयी, त्या म्हणाल्या मी का निराश व्हायचं, भाषा भाषेसाठी नाही ना मी बघत आहे, त्या भाषेतून मला माणसांसाठी काहीतरी करायचं आहे आणि हे काम जे करत असतात ना त्यांनी निराश नसतं व्हायचं. त्यामुळे हे जे दृष्टिकोन असतात, कारण आपण मगासपासून जी चर्चा करतोय ना त्यात आपल्या सगळ्या या मराठीपणामध्ये किंवा या मराठी अस्मितेमध्ये आपण विचार काय करत आलो आहे, आपली तत्त्व काय राहिली आहेत, आपली मूल्य काय राहिली आहेत आणि कुठेतरी हीच मूल्य घेऊन मॅक्सिन बर्नसन इथे येतात, त्या तिथे मुलांबरोबर काम करतात, त्या तिथे काम करण्यासाठी म्हणून रिक्षाही चालवतात. म्हणजे रिक्षेतून तिथे त्यांना वावरता येतं फलटणमध्ये. तशी त्यांची छायाचित्र आहेत, त्यांचं आत्मचरित्र उपलब्ध आहे आणि ते अवश्य सगळ्यांनी वाचावं. आणि त्या मॅक्सिन मावशी बनून जातात. त्यांना कोणीही मॅक्सिन, डॉक्टर मॅक्सिन, मॅक्सिन मॅडम वगैरे असं म्हणत नाही, मॅक्सिन मावशी होऊन जातात आणि त्या अमेरिकेचं नागरिकत्व सोडून भारताचं नागरिकत्व घेतात. त्यामुळे जेव्हा आपण मराठी म्हणतो ना तेव्हा मला असं वाटत नाही की ज्यांचा जन्म योगायोगाने मराठी आडनावांच्या कुटुंबांमध्ये झाला त्यांची ती काहीतरी मिरासदारी आहे. मराठी अस्मिता ही अशांची मिरासदारी आहे असं मला वाटत नाही, कारण अशा कुटुंबातली माणसं आपल्या मुलांना कित्येकदा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घालत नाहीत. अशा कुटुंबातली मुलं जेव्हा माझ्याकडे महाविद्यालयामध्ये मराठी विषय शिकायला येतात तेव्हा काही वेळेला त्यांच्या कुटुंबातनं त्यांना विरोध सहन करावा लागतो की मराठी विषय घेताय, नंतर भीक मागायची आहे का, नंतर काय करणार मराठी घेऊन. आणि त्या मुलांना ते शिकतावं यासाठी त्यांच्या कुटुंबियांशी कित्येकदा आईवडिलांचा नाही मोठ्या कुटुंबाचा विरोध असतो. महाराष्ट्रीय समाजामध्ये मुळात ही मानसिकता दृढमूल झालेली आहे की मराठी घेऊन काही होऊ शकत नाही. मगाशी जो आपण एक शब्द योजला होता जो कौशल इनामदारांना ऐकायला लागला होता, डाऊन मार्केट, बाजारपेठीय मूल्य नसलेली अशी भाषा आणि तिच्याशी संबंधित मग संस्कृतीची सगळी अंग कुठेतरी बाजारपेठीय मूल्य नसलेली ठरतात. आणि म्हणून काय काम करतात, हो मग आत्ता मी जे इथे आले ना ते पण मी तेच काम करते. हां, मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की मी भाडीपाच्या या कार्यक्रमात का सहभागी होते, कारण मला तरुण पिढीपर्यंत या माध्यमातून पोचता येतं. आणि तोच आमचाही प्रयत्न. हां, आणि आत्ता तुम्ही कौशलचं उदाहरण दिलं, त्यातला एक चांगला भाग असा की त्यांनी एक गाणं बनवलं त्यांचं मराठी काय अभिमान ऑडियन्सला जर त्याचा एक सो रेडिओवर मराठी गाणी वाजायची नाहीत, तर त्याला तो प्रश्न पडला होता. मग ते डाऊन मार्केट असतात म्हणून वाजत नाहीत असं सांगण्यात आलं. तर त्यांनी लाभले आम्हा असं भाग्य जे आपण आता इतके वेळा मराठी भाषा दिन आला की सगळीकडे ते तेच गाणं गाणं. वाजलंच पाहिजे. तर ते बनवलं. आता पण तेच मला असं वाटतं की ते उत्तर द्यायचा योग्य मार्ग आहे. जाऊन ते रेडिओ स्टेशन्स फोडण्यापेक्षा असं गाणं बनवलं
की जे नाकारताच येणार नाही. जर का महाराष्ट्रातला प्रत्येक माणूसच जाऊन जर का ते गाणं ऐकतोय तर रेडिओ स्टेशनला ते जे ते काय आपण म्हणूयात की त्याला म्हणजे मार्केट अप मार्केट झालं ना ते. तुला त्याची डिमांडच एवढी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आमचा एक उदाहरण देतो, जसं ह्यांनी क्लब्सचं उदाहरण दिलं. जेव्हा स्टँडअप कॉमेडी सुरू केलं तर तेव्हा अनेक मराठी कॉमिक्स म्हणजे मंदार भिडे, ओमकार रेगे, पुष्कर बेंद्रे, मुंबईतले आणखीन 1-2 जण हे ऑलरेडी, तृप्ती खामकर, हे लोक ऑलरेडी स्टँडअप करत होते. ह्यांची मूळ भाषा मराठी आहे. पण तुला जर का तेव्हा इथे कॉमेडी क्लब होता जो मध्ये फोडलाही होता आपला फिनिक्स मिलचा, हे करूनच की तुम्ही असं कसं इथे लाफ्टर क्लब जो आता कॅनव्हस लाफ्टर क्लब, तर तो फोडलाही होता मराठी अस्मितेच्या नावावर. तरी सुद्धा त्यांना कधीही तिथं मराठीत परफॉर्म नाही करता आलं. ट्राय करतो इतके वर्ष, कधीही मराठीमध्ये करायला अलाउड नव्हतं. जेव्हा मराठीमध्ये आपण भाडीपामध्ये सुरू केलं स्टँडअप हे ते, तर पहिले 2-4 शोज ओके झाले. त्यानंतर आम्ही पुलोत्सवला एक शो केला जो की खूप गाजला आणि मग आम्हाला ऑडिटोरियम शोज मिळायला लागले आणि हीच सगळी लोक होतं. परत मंदार, पुष्कर, ओमकार, मी, आम्हीच सगळी लोक होतो. म्हणजे ज्यांनी आधी हिंदी इंग्लिशमध्ये करायची वेळ यायची ज्यांच्यावर, बरोबर, तो एकदा त्यांना कळलं की मराठीतली मुलं ऑडिटोरियम विकतायत, तर आपोआप आम्हाला कॅनव्हस लाफ्टर क्लबनीच आम्हाला एक दिवस दिला होता. तो नंतर क्लबच बंद पडला त्यांच्या काही कारणांमुळे, पण आठवड्यातनं एक दिवस डेडिकेटेड टू मराठी चालू केला. दर गुरुवारी हा मराठी शो असायचा तिथे आणि असे आम्ही 3 शोज केले. नंतर तो क्लब बंद पडला. प्लस रॉयल ओपरानी उदाहरणार्थ मराठीसाठी कॉल केला की मराठीचा शो करू शकतो का आपण इकडे. मार्ग हाच आहे की जर का आपण उत्तरच असे दे, म्हणजे मार्केट व्हॅल्यूज आपलीच आपण अशी बनवली की आपोआपच त्यांना बोलण्याशिवाय पर्याय राहणार नाही आहे. तर मग आता झिंगाट काही झालं तरी वाचतं कुठेही. ते गाणंच असं बनलं की कोणालाही नाचावं असं वाटतं त्याच्यावर. मग तुम्हाला भाषा समजली नाही समजली तरी मग अस्मितेच्या पलीकडे जाऊन त्याची ओढच इतकी निर्माण होते की तुम्ही त्याला स्वीकारता. तर असं कधी झालंय की एखादी गोष्ट ज्याच्याबद्दल तुम्हाला ट्रोल केलं गेलं किंवा काहीतरी बोललं गेलं आणि तुम्हाला असं वाटलं की हो बरोबर आहे, याच्यावर काम करूयात आपण. माझा आणि बाबांचा एक पॉडकास्ट झालेला, तर त्याच्यामध्ये एक कमेंट अशी आलेली की एक आमचं क्युरॉन करून आमचं तेल आहे, जे पेन रिलीफ ऑइल आहे, आणि त्याची इन्ग्रेडियंट जर का बघितली ना तर त्याचे 100% होत नाहीत त्या इन्ग्रेडियंटची. कारण काय ते कसं आहे की त्याच्यात आपण वेगवेगळी औषधं ऍड करतो आणि ते गरजेचं पण नाहीये बाय लॉ टू हॅव 100%, म्हणजे 100% ऑफ द टोटल इन्ग्रेडियंट्स. तर कालच एक अशी कमेंट आलेली की तुम्ही बघत जा की तुमच्या पॅकेजिंगच्या पाठी काय लिहिलंय का, तुम्हाला फक्त पैसेच कमवायचे त्याच्यातनं. तर ते परवा रात्री झालं आणि काल माझ्याकडे त्या क्युरॉनचं असं लेबल येत होतं. म्हणजे लेबल्स आमच्याकडे बरेच वेळा येतात की चेंजेस असतात गव्हर्नमेंटकडनं काही किंवा आपल्याला काही लेबलमध्ये. तर ते बघितल्यावर माझ्या लक्षात आलं ही कमेंट आपल्याला आलेली, आता आपल्याकडे संधी आहे चेंज करायची. म्हणजे उगाच असं आपण काहीतरी घेऊन बसून ते करणं हे नाही की नाही हे बरोबर आहे हे असं नाही. आपण तिकडे टाकून द्यायचं एक वाक्य की असं आहे आणि 100% असणं इज नॉट मॅन्डेटरी, टाकून द्या की विषय संपला. सो वी हॅव टू ऑलवेज इम्प्रूव्ह, वी हॅव टू सी द कमेंट्स अँड वी हॅव टू ट्राय टू इम्प्रूव्ह फ्रॉम दॅट, असं मला वाटतं. एक आणि मला असं एक वाटतं की मराठी अस्मिता आहे ना त्याचं मार्केटिंग आणि अवेबिलिटी कुठेतरी कमी पडते. की आता मी महाराष्ट्रीयन आहे पण मी मराठी कंटेंट मी कन्झ्युमच करत नव्हतो आणि मी खऱ्या प्रकारे माझ्या लग्नानंतर प्रिया जेव्हा माझ्या आयुष्यात आली त्याच्यानंतर ती मला सगळीकडे फोर्सफुली घेऊन जायला लागली की तू मूवीज बघू नकोस, तू नाटकं बघ, तू लिटरेचर बघ. आणि माझ्या मनात एक धगधगशी भावना होती की आपल्या मराठीत असं कंटेंट चांगलं पाहिजे. तर तिने मला मार्केटिंग केल्यामुळे मी कुठेतरी एक्सपोज झालो. किंवा आता आमच्या इकडे क्लब आहे MH04 करून, तर तिकडे सारंगनी स्वतः स्टँडअप सई तामणकर बरोबर केलेलं, तर तिकडे आमची अशी दगदगशी भावना होती कुठेतरी की मराठीत काहीतरी असं झालं पाहिजे. तर मला वाटतं की ही जी आपली अस्मिता आहे किंवा आपण जे काही वायडर मराठी आपण जे करतो त्याचं मार्केटिंग कुठेतरी ॲडव्हर्टाइजमेंट करायला आपण कुठेतरी कमी पडतोय का, असं मला एक कायम वाटत होतं. म्हणजे आपल्याला काय वाटतं की मराठी अस्मिता आहे ना, नाही राहू दे, म्हणजे ती एक तो एक अस्मितेचा प्रश्न नाही, ते तसं नाही येते ॲक्च्युली. म्हणजे माझ्या डोक्यात एक असं पण आलं की आपली एवढी सगळी ट्रेडिशन्स आहेत तर
भाडीपात्रू तुम्ही असं काही करू शकता का की की ट्रेडिशन्स आपण कूल करू शकतो का? म्हणजे रोज पूजा करणं आहे तर आपण ते जेन अल्फाला आपण कूल फॅक्टर त्याला आणू शकतो असं काहीतरी. इनफॅक्ट आषाढीच्या वेळेस आपणही एक गाणं केलेलं आहे. आम्ही दर आषाढीला एक गाणं करतो आमच्या बाजूनी, कारण आम्हाला असं वाटतं की ते म्युझिक अत्यंत महत्त्वाचं आहे, की आपल्या सगळ्या वारकरी संस्कृतीतनं जे आलेलं संगीत आहे ते अत्यंत तल्लीन होण्यासारखं आहे. म्हणजे आपण रुमी ऐकतो, आपण काय आणखीन नुसरत ऐकतो, हे तल्लीन होणारे म्युझिक आहे. तसंच वारकरी संप्रदायाचं म्युझिक सुद्धा अत्यंत त्या बाजूला जाणारं आहे. तर आम्ही 3 वर्ष बॅक टू बॅक गाणी केली या दृष्टीने. एक आपण एकत्र येऊन केलं, की उरान बरोबरच केलं होतं. आणि तर ते प्रयत्न त्या दृष्टीने राहतो. तो जे आधीचा मुद्दा म्हणत होता त्याच्याबद्दल मला म्हणजे खास करून तुम्हाला विचारायचं आहे की एक न्यूनगंडाचा पण प्रश्न त्याच्यात आहे खूप महत्त्वाचा, की आपल्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असतो. न्यूनगंड बरोबर शब्द तर तोही एक असतो आपल्याला. आणि तो मराठीमध्ये खास करून जास्त आहे, मुंबईमुळे खास करून. म्हणजे कारण प्रत्येक ह्याला एक रिप्रेझेंटेशन असतं, बरोबर, शहराचं रिप्रेझेंटेशन. आणि म्हणजे चेन्नई हे तमिळ संस्कृतीसाठी महत्त्वाची जागा झाली असं. तर चेन्नईमध्ये नाही कोणाला न्यूनगंड, बँगलुरूमध्ये नाही आहे कोणाला कन्नडचा न्यूनगंड, मुंबईत आहे थोडासा, असं माझं मत आहे. तर असं तुम्हालाही वाटतं का? आणि त्याचा एक प्रभाव असतो का ह्या मार्केटिंग स्वतःला ओव्हरसेल करण्याचा? हो, न्यूनगंड हा भाग आहे आणि ज्याला अगदी वसाहत काळाची कोलोनियल पिरियडची पण पार्श्वभूमी आहे. मग विद्यार्थ्यांशी बोलताना त्याच विषयांवर सगळ्या चर्चा होतात, कारण हे जे साधे साधे मुद्दे असतात ना, मग अशी हाक्काने मारत तसं किती जणांची सही मराठीत आहे? नाही, मी इथे थोडीच विचारते. आणि मग असे प्रश्न की बाबा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मराठी विषय घेऊन पुढे काही करता येणार नाही म्हणून मराठी विषय नाही घेतलाय. हा, मग मी त्यांना असं विचारते, म्हणजे अगदी तुमच्या भाषेत विचारते, असं करून त्यांना म्हणते इतकी गई गुजरी आहे, मे इतकी वाईट आहे, इतकी खालच्या स्तराची वाटणारी भाषा आहे की त्याच्यात स्वतःची ओळख पण असू नये, स्वतःची स्वाक्षरी सुद्धा आपल्याला मराठीत करावीशी वाटू नये. आणि मग यातून चर्चांमधून मग कुठेतरी ते सगळं नेता येतं की ना, नाहीतर मग ते सगळं फार प्रतिकात्मक बनतं. पण मानसिकता आपली काय आहे, म्हणजे माझा मुद्दा असा नाही आहे तुमची सही तुम्ही अगदी मग काय हिब्रूमध्ये ठेवा, ती तुम्हाला तुमची ओळख वाटत असेल काहीच हरकत नाही आहे. किंवा भाषांमध्ये काही भांडणं लावायचा भाग नाहीच आहे. म्हणजे मी स्वतः, मला भाषा हे घटितच आवडतं, हे फेनॉमेननच आवडतं, त्यामुळे मी वेगवेगळ्या भाषा शिकते. त्यामुळे तो मुद्दा नाही आहे. जो एका भाषेवर प्रेम करतो तो सगळ्या भाषांवर प्रेम करतो, नाही तर कुठल्याच भाषेवर प्रेम करत नाही. पण आपल्या भाषेविषयी आपल्याला आस्था न वाटणं, त्यातनं व्यक्त व्हावंसं न वाटणं, किंवा त्याच्या बाबतीत आपण काहीतरी शिकावं असं न वाटणं. म्हणजे अगदी अलीकडचा अनुभव सांगायचा तर मी औरंगाबादमध्ये जे महात्मा गांधी विद्यापीठ आहे तिथे पार्वती दत्ता, ज्या बिरजू महाराजजींच्या आणि केलुचरण महोपात्रांच्या शिष्या, कथ्थक आणि ओडिसीच्या नृत्यांगना आणि गुरु, आणि त्या तिथे कार्यशाळा चालवतात. म्हणजे आधी मुळात गुरुकुल चालवतात आणि त्यामध्ये साधनाही कार्यशाळा चालवतात. आणि दीदीनी मला यावर्षी तिथे यासाठी बोलवलं होतं, पार्वती दीदीनी, कारण त्यांचा वर्षानुवर्षांचा असा अनुभव आहे की इंग्रजीमध्ये काम करता येतंय मराठी माणसांबरोबर राहू ना, तिथे औरंगाबादमध्ये, काही बाहेरच्या कुठल्या राज्यात नाही. हिंदीमध्ये काम करता येतंय, मराठीत काम करायला गेलं की अडचणी, काही कोणी मदत नाही करत, किंवा काहीतरी हां याला असं वाटतंय हे असं प्रमाणे, त्याला तसं वाटतंय हे प्रमाणे, करायचं कसं बरं, त्यांना करावं असं वाटतंय. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की त्या भाषेतलं संचित हे कुठेतरी त्या नृत्यांगनांकडे पण असायला हवं. तुम्ही काहीही शिकत असाल, काहीही करत असाल, तर आपापल्या भाषेतलं हे सगळं संस्कृती संचित घेऊन आपण करत असतो. मग हा भाग का आहे? मग त्यांना तिथे त्या मुलांशी माझी चर्चा घडवावीशी वाटली, कारण चर्चेतूनच की आहे का, आधी तपासूया हा न्यूनगंड आहे का मेहनत न घेण्याची तयारी, मेहनत घेण्याची तयारी नसणं असा भाग आहे का? कारण कधी कधी ना आपल्याला असं वाटतं हा फक्त न्यूनगंडामुळे असेल, पण प्रत्येक वेळेला तसा भाग असेलच असं नाही. एका टप्प्यापर्यंत असं दिसायचं. आणि मी ते मुलांशी बोलते की हो बाबा, की अगदी मी म्हणते ठीक आहे, मी संगणक म्हणते, पटकन तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कॉम्प्युटर म्हणता, कारण तो संबोध म्हणजे ती संकल्पना दुसरीकडून आली, शब्द बनायला रुळायला वेळ जातो. पण आज अगदी असं का म्हणावं असं वाटतं की राईस दे, जरा मला स्पून दे, म्हणजे इतपत पण शब्द नाही आहेत का आपल्या भाषेत? बरं नसले, प्रत्येक भाषेमध्ये मुळात ना ही क्षमता असते. हे फक्त काही मराठीचं नाही मी सांगत आहे, प्रत्येकच भाषेमध्ये ही क्षमता असते. त्याचं कारण असं आहे
की उदाहरणार्थ याला ध्वनिक्षेपक आपण नंतर हा शब्द घडवलाय, बरोबर आहे. पण मुळात म्हणजे साऊंडसाठी ध्वनी हा शब्द, तर साऊंडला ध्वनी का म्हणायचं याला असं काही कारण नसतं. म्हणजे विशिष्ट अर्थ आहे आणि त्याच्यासाठी विशिष्ट ध्वनिरचना आहे, यांचा संबंध असा का याला काहीही कारण नसतं. मग कुठल्याही दोन गोष्टी जोडून आपण नवीन शब्द बनवू शकतो. बरोबर. आणि मराठीत तशी एक परंपरा पण राहिली आहे. म्हणजे राज्यव्यवहार कोश आपण बोललो, नंतर माधव जुलियनांचं काम आहे, सावरकरांचं काम आहे. आज या माध्यमामधले कितीतरी शब्द, दिग्दर्शक वगैरे वगैरे हे कुठून आलेत, कसे आलेत, याच्या कहाण्या आहेत. आणि मग तयार करता येतात ना शब्द, मग आपण का नाही करत आहोत? मग फक्त घ्यायचे, मग का घ्यायचे? म्हणजे असं आहे का की कपडे पण आपले काहीतरी कमतर, आपला रंग पण काहीतरी कमतर, आपले खाद्यपदार्थ पण काहीतरी कमतर, का नाही आपण थालीपीठ का नाही पोचवू शकत जसं इडली पोहोचते सगळीकडे? हो. तसंच भाषा का नाही पोचवू शकत? आणि आहेत असे लोक आहेत. म्हणजे पुण्यामध्ये तर खूप आहे मुंबईच्या तुलनेमध्ये. म्हणजे कल्याण काळे, विजया देव इथपासून आता नीती बडवे तिथे करतात, किंवा अमेरिकन अभ्यास केंद्र आहे, किंवा तिथे भारतीय भाषा माधुरी संस्थानाचं पुरंदरेंनी आहे. लहान मुलांसाठी जी पुस्तकं लिहिली आणि ती किती देखणी बनवली आहेत. अप्रतिम. म्हणजे हा जो सतत आपण मुद्दा म्हणतोय ना की मराठीत जे काम करूया ते छान करूया, ते काहीतरी म्हणजे हे प्रादेशिक भाषेतलं आहे म्हणून हे दुय्यम असायला पाहिजे असा भाग जर आपल्याच मनात असेल तर कुठेतरी आपण त्या न्यूनगंडातूनच तो सगळा प्रवास करतोय. वर्षानुवर्षाचं असं जे आता त्यांनी सांगितलं की झिरपत ठेवणं गरजेचं आहे, तर ते नाही केलेलं. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये आपण नळबंद करतो, सातत्य नसतं. एक काळ होता जेव्हा आपण म्हणजे आता मराठी सिनेमा एका स्तराला पोचला होता आणि मग परत आपण तो खाली आणला, मग परत आपण वरती नेला, परत खाली आणला. त्याच्यामध्ये सातत्य नाहीये. संगीताच्या बाबत पण असंच आहे, नाटकाच्या बाबत असं आहे. मध्ये नाटकं इतकी वाईट आली होती की बरोबरच आहे प्रेक्षकांचं न बघणे. बरं, पिक्चर पण झालेलं ते. पिक्चरचं तसं झालं होतं की बरोबरच आहे ते नाही जाऊन बघणार, आपणच स्वतः त्याचं सातत्य हरवतो. आणि तेव्हाच माझ्या मताने हा जो पहिला मूळ प्रश्न होता आपण, मग तेव्हा आपण अपेक्षा ठेवतो की अस्मितेच्या जोरावर लोकांनी बघायला यावं. हे मराठी सिनेमाला प्रेक्षकच नाही. ज्या क्षणी चांगले सिनेमे परत आले तेव्हा प्रेक्षक गेले ना. आता गंमत असं आहे की मराठी इंडस्ट्री 400 कोटीची आहे. म्हणजे 400 कोटी टर्नओव्हर असतो मराठी चित्रपटसृष्टीचा वर्षाला, जो काही म्हणजे अगदी एवढाच इतकी लहान इंडस्ट्री, एवढाच आहे का? हवे तर लगेच फरक असा इतकी लहान इंडस्ट्री आहे. आणि आपण 50 सिनेमे बनवतोय तरी सुद्धा एवढंच. म्हणजे तर त्याचं कारणच ते आहे की 100 कोटीचा किंवा 80 किंवा 60 कोटीचा सिनेमा येतो, बाकी 3-4 कोटी नाही कंबर. ते सातत्य, तो जे म्हणतोय ना, व्हॉल्यूम कमी नाहीये, चांगल्या कामाचा व्हॉल्यूम कमी आहे. जे चांगलं आहे ते इतकं कमी आहे की, आणि त्याच्यामुळे मग आपल्याकडे लोक अजरामर पण होतात पटकन की ह्यांच्यासारखा कोणी आवाजच नाही, कारण आहेच 5 त्या पिढीत. तर त्यामुळे जर का 25 असतील तर मग ते थोडंसं त्याच्यामध्ये ते अजरामरच्या मुळे त्याचं मला बोलायचं आहे. ह्याच्यामुळे ना सगळे नवीन आर्टिस्ट इन्सिक्युअर होतात. त्यांना असं वाटतं अरे म्हणजे मी ह्याच्यावर मोठा बनत नाही शकत. म्हणजे स्टँडअप मध्ये उदाहरणार्थ की आता पुलं हे नाव खरंच म्हणजे अजरामर आहे आणि ओजी आहे, कॉमेडियन आहे, सगळं आहे. पण आत्ताच्या मुलांना त्यांच्याशी विदाऊट कॉन्टेक्स्ट त्यांच्याशी कम्पेअर करण्यात पॉईंट नाही. बरोबर. आणि आत्ता ह्या पिढीमध्ये किमान 10 कॉमिक तयार झाले पाहिजे असं माझं मत आहे. आत्ता मंदार आहे जो इंटरनॅशनल शोज करतोय, मी आहे 2 कॉमिक मराठी इंटरनॅशनल शोज करतायत. मग आपोआपच त्याचं जर 10 असतील 15 असतील. आता हा जेव्हा म्हणतोय दिलजीत, पंजाबी आपण दिलजीतचं बोलतोय, पंजाबी 15 आर्टिस्ट आहेत आत्ता जे इंटरनॅशनली सेन्सेशनल आहेत. मग त्यातला एक दिलजीत जाऊन एरिना विकतो US मध्ये. त्यांनी पण तेच फेस केलंय जेव्हा ते लोक इनिशियली करत होते. मग स्टँडअपला सुद्धा हिंदीमध्ये इतके हिंदी स्टँडअप, तुझा वेगळा फेवरेट आहे, ह्याचा वेगळा फेवरेट आहे, यांचा वेगळा, प्रत्येकाचा हिंदी स्टँडअप कॉमिक वेगळा वेगळा फेवरेट आहे. तेव्हा जाकीर जाऊन किंवा वीरदास जाऊन ऑडिटोरियम्स मोठेले रॉयल ओपरा वगैरे विकतोय. तर त्यामुळे त्याची संख्या म्हणजे जी थोर लोक आहेत त्यांची पण संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक पिढीतनं एकच थोर व्यक्तिमत्व आलं असं नाही चालणार. म्हणजे क्वालिटेटिव्ह बेस बनला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. तर त्यातनं एक चॅम्पियन उभरता सीताराम. बरोबर. पितांबरीचा की अजून आपला 4-5 पाहिजे. नाही, मी म्हणतो की मराठी ब्रँड म्हणजे 10 मोठे मराठी इंटरनॅशनली नोन ब्रँड आहेत.
तर मग तर मग त्याला ओव्हरऑल मराठीला काहीतरी एक दहानी दर्जा. काम नाही होणार 100 100 लाख म्हणजे, ब्रँड असतील तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही पुढे जाल तर त्यातून सकारात्मक स्पर्धा पण सुरू नाहीतर मग परत ते साचले पण यायला लागतं कारण कारण की मीच आहे लेजंड जरी आले तरी ह्या लेजंडचा फॅन त्याचा हेटर असतो, हा ते होत नाही आपले. आणि मला हा पण एक विचारायचा प्रश्न तुम्ही म्हणालात की दर्जेदार सिनेमे बनत नाहीत आणि मग ऑडियन्सचं हे निघून जातं. मला कुठेतरी असं वाटतं की मराठी जो प्रेक्षक आहे तो पण खूप सुजाण आहे की त्याला चांगलंच लागतं. आपल्याकडे असं होतं आहे की म्हणजे आता मराठीमध्ये श्वासपासून पुन्हा जो एक श्वास आला चित्रपटसृष्टीत पुन्हा श्वास आला आणि मग त्यानंतर मग हे चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग मग तो कदाचित मर्यादित आहे का म्हणजे हा किस्सा खरा खोटा मला माहिती नाही पण प्रचंड गाजलेली एक मालिका मी मुद्दामून नावं किंवा असं हे टाळते आहे पण जी आपण असं म्हणू की हां बाबा ही मालिका फार छान होती पण मला नंतर असं कळलं होतं की तिचं जे व्यावसायिक गणित असतं त्याचा जो अंक असतो TRP तर तो शून्यावर पोहोचला होता आणि तरीसुद्धा वाहिनी ती मालिका चालवत होती. मग कुठेतरी जे मुंबई पुण्याकडचे मध्यमवर्गीय पांढरपेशा प्रेक्षक आहेत त्यांच्या मनामध्ये ती मालिका म्हणजे अरे बापरे ती महान मालिका होती पण तिच्याविषयी वास्तव असं कळतं की तिला तितका प्रेक्षक वर्ग नव्हता. म्हणजे आपण परत हे पण जे विधान करतोय की मराठी प्रेक्षक सुजाण प्रेक्षक असतात तेव्हा आपण ते खूप सर्वसाधारणीकृत विधान करतोय का ओव्हर जनरलाइज स्टेटमेंट करतोय का कारण का म्हणजे माझे नाटकाचे गुरु जयदेव हट्टंगडी आणि मी जेव्हा त्यांच्याकडे नाटक शिकायला अगदी सुरुवातीला गेले तेव्हा त्यांचं पहिलं विधान ऐकून ना मला असं फार राग आलेला कारण ते असं म्हणाले की मराठी माणसांना उगाच असं वाटतं की आम्ही फार नाट्यप्रेमी वगैरे मराठी माणसाला नाटकातलं न कळत नाही. मला फार राग आलेला आणि मला असं वाटलं हे महाराष्ट्रीय नाही आहेत कारण मी तेव्हा 11वी-12वीत होते त्यामुळे फार सहज हे महाराष्ट्रीय नाही आहेत म्हणून यांना असं वाटतंय इथे एवढी मोठी परंपरा राहिली आहे समृद्ध रंगभूमी आहे आमची वगैरे 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 अस्मिता आली अशी ती. आणि त्यानंतर मी जेव्हा स्वतः मराठी नाटकांवरती अभ्यास करत गेले माझ्या विद्यावाचस्पतीसाठी PhD साठी तेव्हा माझं मतही हेच बनत गेलं कारण जेव्हा जेव्हा मराठी प्रेक्षकांना करमणुकीचा दुसरा पर्याय मिळाला तेव्हा मग पहिल्यांदा चित्रपट आले मग त्याच्यानंतर मग रंगीत दूरचित्रवाणी संच आला मग त्याच्यानंतर आंतरजाल आलं मॉल आले मग आता ह्या सगळ्यामध्ये त्या वेळेला नाटक मागे जातं. म्हणजे आपण जेव्हा पटकन ही विधानं करतोय आपण थोडंसं ना आपल्याला तपासायला हवंय की हो आपण असं बऱ्याचदा ना कारण जो दुसऱ्यांना दाखवायचा असतो तर तो भरपूर असतो आपल्यामध्ये पण अभिमान जो आपण आरशात पाहून स्वतःकडे बघून खरोखर आपल्यापाशी बाळगतो तो कित्येकदा असतो का कदाचित नसतो. कित्येकदा आपल्याकडे न्यूनगंड आहेत असं मला वाटतं त्यातनं हे अतिरेकी अहंगंड पण आहेत त्यातनं मराठी माणसांची आणि सगळ्यांची बाहेर उमटणारी जी प्रतिमा असते ती पण अशीच असते ज्याचा मराठी संदर्भात जे काम करत असतात ना त्यांना फार त्रास होतो कारण ती प्रतिमा अशी बनलेली हे फार माज असलेले लोक असतात हे म्हणजे काहीतरी डोक्यात हवा गेलेले अतिरेकी मग फार काहीतरी असे म्हणजे जसे जातीयतावादी तसे सांप्रदायिकतावादी तसे हे भाषावादी लोक असतात असा विनाकारण एक गैरसमज पण बनत जातो. या सगळ्याकडे पण आपण डोळसपणे पाहायला हवं कारण ना ही जी चर्चा झाली आहे त्यात मला हा भाग फार महत्त्वाचा वाटतो जे आधी नाही दिसायचं पण गुणवत्ता पण पाहिजे याचाही आपण आग्रह धरतो आणि दुसऱ्या बाजूला की हे पोहोचायला हवं म्हणजे याच्यातला हा जो समतोल आहे ना बॅलन्स तो खूप महत्त्वाचा आहे. मी मगाशी एक गप्पा मारताना असं म्हणत होते की जे जाहिरात विश्वातलं अगदी चावून चोथा झालेलं वाक्य आहे आणि जे मराठी माणसांनी घ्यायला हवं की नो ॲडव्हर्टिजमेंट इज बॅड ॲडव्हर्टिजमेंट आणि त्याचे दोन अर्थ होतात की कुठलीही जाहिरात वाईट जाहिरात नसते पण त्याचा दुसरा अर्थ नो ॲडव्हर्टिजमेंट इज बॅड ॲडव्हर्टिजमेंट. आपण जर आपली जाहिरात करत नसू तर ती आपण आपली केलेली वाईट जाहिरात असते. बरोबर. त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे आपण पाहणं कारण जाहिरात करण्याजोगा मुळात काहीतरी अनन्य विक्रेय मुद्दा युनिक सेलिंग पॉइंट पण आपल्याकडे असायला पाहिजे. अनन्य विक्रेय मुद्दा USP हे मी नंतर लूपवर ऐकून काही त्यातले कंटिन्यू पण म्हणजे तो पण पाहिजे काहीतरी पण तो विकता पण आला पाहिजे. मला वाटतं तुम्हा सगळ्यांच्या चर्चेतनं मी जो विचार करते तो हा आहे की या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आपण राहायला शिकू का. भूतकाळामध्ये रमणं आणि भविष्यकाळाकडे पाहणं आणि त्याविषयी स्वप्न पाहणं याच्यामध्ये कुठेतरी राहू शकू का. इव्हन मराठीची अस्मिता पण
ही चेंज होत राहते. म्हणजे जसं तुम्ही ट्रॅव्हल कराल महाराष्ट्रामध्ये, प्रत्येकाचा अभिमान वेगवेगळा आहे त्या गोष्टीचा. मग ह्याला कसं कॅटर करायचं? एका वेळेस सगळ्यांसाठी नाहीच काही बनवत आहेत, म्हणजे कलाकारांनाही नाही आणि प्रॉडक्ट म्हणून पण नाही. म्हणजे आय एम शुअर ह्यालाही माहिती आहे की ते गुळाची चव प्रत्येक ठिकाणी वेगळी लागते, इतकं साधं. त्यामुळे आता हे गुळ बनवतात, तर आता ते होणारच आहे की इथे नाही तिथे नाही. मग अशा वेळेस त्यांना तिथे टेस्ट डेव्हलप करणं, मग ते त्यांना ती चव, त्यांच्यात ती चव निर्माण करणे. यू वोंट बिलीव्ह, आता जे चहा विकतात म्हणजे वाघ बकरी किंवा अशा ज्या ब्रँड्स आहेत, तर महाराष्ट्रात त्यांचे 6 ब्लेंड आहेत वेगवेगळे. नो वन साईज फिट्स ऑल इन महाराष्ट्र. हो, तेच मला विचारायचं की महाराष्ट्राला जेव्हा आपण केटर करतोय तेव्हा काय डोक्यात ठेवलं पाहिजे की नक्की कोणाला आपण केटर करतो? नाही म्हणजे ते ग्रहणकर्त्यानुसारच असणार किंवा तुमच्या लक्ष ग्राहकानुसार असणार. जसं आता मराठी भाषा साहित्य हा जरी भाग शिकवायचा असेल तरी माझ्यासमोर कोणते विद्यार्थी आहेत. मी मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रुपारेल महाविद्यालयातल्या पदवीच्या मुलांना शिकवते का मी एखाद्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांशी बोलते की बाबा मराठीतून पुढे ते काय काय करू शकतात, का मी विशिष्ट कलाक्षेत्रातल्या मुलांशी बोलते की त्यांच्यासाठी भाषा कशी महत्त्वाची आणि ते मराठीतून काय काय करत जाऊ शकतात, का मी निवेदन आणि सूत्रसंचालन जे शिकवू इच्छित आहेत त्या मुलांशी बोलते की त्यासाठी त्यांनी मराठीचं उच्चारण कसं शिकावं, म्हणजे त्यांना काय गरज आहे. कारण इथे हाच भाग चाललाय, आपण बाजारपेठ, व्यवसाय आणि हे सगळे मुद्दे आज बाजूला नाही ठेवू शकत आहोत. आणि तिथे सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की समोरचा तो ग्राहक, त्याला काय हवंय, त्याची गरज काय आहे. म्हणजे हे काही सतत की त्याला काय हवंय त्याचाच मी फक्त विचार करायचा असा भाग नाही. पण असं तर होऊ नाही शकत माझ्याकडे हे आहे, हे हवं तर घे, नाही तर जा, तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो, असं तर नाही ना आता करता येणार आहे. तर त्यामुळे आम्ही मराठी विषयाच्या बाबतीत पण सतत हा विचार करतो की जर लोकांची ही रड असते ना की काही नाही होऊ शकत, तर मग त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं आणि हे पोहोचवायला हवं की काय काय करता येतं, लोकांनी काय काय केलंय, काय काय ठिकाणी गरज आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला काय कौशल्य कमवायला हवीत. कारण परत नुसतं काही मराठीच्या अस्मितेच्या नावावर गळे काढून काही त्यांना तिथे नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा कामं मिळणार नाहीत आणि तसा त्यांनी अट्टहास करूही नये. पण मग त्यांनी कोणती कौशल्य मिळवावीत. म्हणजे जर आता हे जे कार्यक्रम चालू आहेत याच्यासाठी लेखन करायचं असेल तर ही संधी असते, पण मग हे लेखन करणं हे काही फक्त मराठीतून पदवी घेऊन नाही ना येणार आहे. मग हे कसं शिकायचं. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा आपण सेतू बांधायला सुरुवात करू ना, पूल बांधायला, कारण कुठेतरी गरज आहेत, कुठेतरी कौशल्य शिकवणारी माणसं आहेत, कुठेतरी कौशल्य नसणारी माणसं आहेत, आणि या सगळ्यांमधले पूल जेव्हा बांधत जाऊ तेव्हा ही कामं होणार आहेत. आणि हे अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असणार आहेत. त्यामुळे कुठेतरी ती जी लवचिकता आहे, ज्याला आत्ताच्या मराठीत फ्लेक्झिबिलिटी म्हणतात, तर ती लवचिकता आपण कशी ठेवू शकू आणि सगळ्यांशी जोडून घेऊन प्रत्येकाला काय काय हवं आहे, त्याच्यातलं काय होऊ शकतं आहे, काय गरजेचं आहे, या प्रकारे विचार करू शकू तर गोष्टी सोप्या नसतात पण गोष्टी होऊ शकतात. म्हणजे मी भाडीपामध्ये बघितली ही गोष्ट की आपण रायटर्स वेगवेगळे बघतो, जे लेखक आहेत ते महाराष्ट्राच्या इन-हाऊस नसतात, इन-हाऊस नसतात. मग तो तुझा प्रयत्न आहे की जेणेकरून वेगळे मराठी. म्हणजे कारण मला असं वाटतं की विचारच वेगळे आहेत प्रत्येक ठिकाणचे, आणि फक्त महाराष्ट्र नाही तर भारतभर आपण म्हणतो की ते इतक्या म्हणजे बोलीभाषा बदलते प्रत्येक 20 किलोमीटर नंतर. तर हे आणि मराठी तर खूप बदलते सगळीकडेच. मराठी तर ऍक्च्युली हा मराठी अस्मितेचा भाग आहे की आपल्याला वाटतं मराठी तर खूप बदलते. कन्नड भाषा, बिहारमध्ये एवढं छोटं राज्य आहे त्या मनाने 6 तिथल्या प्रमाण भाषा नाही म्हणायचं त्याला, काय मैथिली आहे, मैथिली आहे, मग पण बोली म्हणायचं का नाही हा परत एक अस्मितेचा मुद्दा असतो. कारण प्रमाण भाषा आणि बोली एका स्तरावरती, का ही पण भाषा आणि ही पण भाषा फक्त त्या प्रदेशात ही भाषा प्रमाण. कारण मैथिली खरं तर भाषा आहे, भोजपुरी, मैथिली इतक्या भाषा आहेत बिहारमध्ये, युपी मध्ये, प्रत्येक ठिकाणी. तर त्यामुळे ते जर इथे पुण्यात बसून, मुंबईत बसून मी नाहीच ठरवू शकत इथल्या माणसाला काय लागतं. तिथल्याच माणसाला हाताशी घेऊन तुमच्या इथे कसं बोललं जातं त्या भाषेत लिहूयात आपण, हेच करावं लागणार. म्हणून तो अट्टहास की वेगळ्या वेगळ्या प्रांतातनं लोक येऊ देत. अकोल्याचा डिरेक्टर आम्हाला एक कायम हे की पुण्यातलं तुमचं ना अत्यंत पुणेरी येते आई आणि मी, पण तेव्हा लेखक
कॅलिफोर्नियामध्ये वॉशिंग्टनमध्ये बसला होता. त्यानंतर प्रोड्युसर पुण्याचा होता, दिग्दर्शक जो होता तो एक अकोल्याचा होता आणि एक रावेतचा होता. तर ह्या लोकांनी मिळून आई आणि मीचे बरेचसे एपिसोड बनवलेत. हे लोकांना माहितीही नाही, पण ह्याच्यामुळेच तो सगळ्या महाराष्ट्रभर पण आवडायचा. तर ते अर्थात ती फॅमिली पुण्यातली ठेवली होती, पण त्याच्यातला दृष्टिकोन सगळीकडनं येतो आणि तो दृष्टिकोन सगळीकडनं आला तरच मग त्याला एक काहीतरी एक मराठी रिप्रेझेंटेशन तयार होईल. म्हणजे एलकुंचवारांचं आणि तेंडुलकरांचं नाव का घेतलं जातं लेखनामध्ये सगळ्यात, किंवा इव्हन पुलंचं नाव. पुलं फिरून यायचे आणि तिथल्या लोकांवर, रावसाहेब असेल हे असेल, तिथल्या लोकांबद्दल लिहायचे. तर ते प्रतिनिधित्व दिलं आपण त्या लोकांना तर त्यांना ते आपलंसं वाटणार आहे. म्हणून ते प्रत्येक ठिकाणून आणणं गरजेचं आहे. ओके, आता शेवटचा प्रश्न आहे या आपल्या पॉडकास्टचा, जो मी पहिला विचारलेला की मराठी अस्मिता अमराठी माणसांपर्यंत कशी पोचवायची, आणि ह्याचं मला आय थिंक वाटतं की उत्तर तुमच्याकडनं आलं तर जास्त योग्य होईल. मला वाटतं की मराठी अस्मिता म्हणजे एक मराठी आपलं एक कल्चर आहे. तर ते कल्चर कशातनी पोचेल नॉन महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत, की आपलं जे बिहेवियर आहे किंवा आपण ज्या प्रकारे बोलतो, आपण जशी लोकांना ट्रीटमेंट देतो, तर त्याच प्रकारे सगळ्यांना मला वाटतं की ते कल्चर एक आपलं पोचू शकतं. म्हणजे आज तुम्ही दिल्लीच्या माणसाला जर का तुम्ही विचारलं तर की बाबा मराठी माणसाबद्दल तुझा काय काय बोलू शकतो फीडबॅक आहे, तर तो बोलतो की मराठी माणसं आर व्हेरी बिझनेस माइंडेड. की ते जे बोलतात ना की आज 9 वाजता ही गोष्ट होणार, तर ती 9 वाजता झालेली असते. आणि आमच्याकडे तसं नाही, यारी दोस्तीमध्ये सगळं एक काय बोलत असतात ना, तर काम होत असतं. तर तुम्ही जर का बघितलं ना, तर मराठी कम्युनिटीनी ॲक्च्युली आपल्या देशामध्ये खूप पॉझिटिव्ह छाप कम्युनिटीबद्दल ऑलरेडी सोडलेली आहे. म्हणजे तुम्ही बंगालला जा, तुम्ही अप नॉर्थला जा, तुम्ही कर्नाटकात जा, इव्हन तुम्ही जर का बघितलं की मराठी माणूस की लॉयल्टी हा आपल्यामध्ये खूप मोठा एक फॅक्टर असतो. जर का तुम्ही बिझनेसेस, मोठे मोठे बिझनेस हाऊसेस सुद्धा बघितलेत, तर तुम्ही ऑब्झर्व करा की नंबर 3, नंबर 4 ची जी सगळी माणसं ती सगळी महाराष्ट्रीयन आहेत या सगळ्या बिझनेसेस मध्ये. त्याच्यामुळे ऑलरेडी जे आपलं मराठी पण आहे हे लोकांपर्यंत ऑलरेडी पोचलेलं आहे, पण ते आता अजून मला वाटतं की ॲम्प्लिफाय थोडंसं एक करायची अजून गरज आहे. आणि हे आपल्या बिहेवियरमधनंच पोचू शकतं सगळीकडे. मला ते देवाणघेवाण जे त्या म्हटल्या होत्या अगदी ते वाटतं की आपण घेतोय खूप बाहेरच्या संस्कृतीतून, आपल्या संस्कृतीतून त्यांना देत नाहीये फार. एक मित्र होता माझा, म्हणजे ॲक्च्युली मैत्रिणीचा मित्र, तो जर्मनीवरनं आला होता. तर तो एक हे करायचा, प्रयोग करायचा. तो जिथे ज्या कुठल्या शहरात जायचा तिथल्या लोकांना, रँडम लोकांना म्हणायचा की तू मला तुझा एक शब्द शिकव, मी तुला माझा एक शब्द शिकवेन आणि आपण आपल्या रोजच्या वागण्यामध्ये तो शब्द वापरत जाऊयात. मी तिकडे जाऊन हा मराठी शब्द वापरेन आणि लोक मला विचारतील मग की काय होता तो शब्द, आणि मग मी सांगेन त्यांना याचा अर्थ आहे. आणि जसं मी माझ्या पहिल्या स्वयं टॉक, आयुष्यात पहिला दिलेल्या टॉकमध्ये म्हटलं होतं, देजावू हा शब्द सगळीकडे आपण वापरतो आणि आपण सतत म्हणत असतो मला देजावू झाला. आणि अशी लोक ज्यांना काही फ्रेंचशी काही घेणं देणं नाहीये, त्या ते लोकही म्हणतात मला देजावू झाला होता, म्हणजे काहीतरी आजार झाला तर ते देजावू झाला होता. तर तो इतका आपण सहज वापरतो फ्रेंच शब्द. तसा मराठी शब्द, त्याच्यात मी म्हणतो होतं की वामकुक्षी सारखा शब्द आहे. आता कारण मी पुण्यातला आहे त्यामुळे मला तो आवडतो शब्द. तर वामकुक्षी सारखा शब्द ऐकायला इतका मधुर आहे आणि लोकांना मजा येईल म्हणायला. तर मी जिकडे जिकडे जाईन तिकडे लोकांना जाऊन वामकुक्षीबद्दल काहीतरी सांगतो की असा एक शब्द आहे आमच्याकडे. कारण सिएस्ता वापरतो आपण, आणि सिएस्ता स्पॅनिश शब्द इटालियन असेल, हा तेच मलाही माहित नाही, पण म्हणजे युरोपियन शब्द संस्कृती आहे तशी, जशी पुण्याची आहे. तर त्यामध्ये सिएस्ता आपण वापरतो, तर तो रिप्लेस केला तर वामकुक्षीनी जगभरात. तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीतून, उदाहरणार्थ आम्ही आपण हॅशटॅग भाडीपाते देवनागरीत लिहितो, बरोबर. हां, टेक्निकली तर सगळेजण इव्हन मराठी चॅनल रोमन लिपीमध्ये लिहितात बऱ्याचशा गोष्टी. देवनागरी हॅशटॅग भाडीपा जर कूल बनलं, बरोबर, एक हॅशटॅग आहे जो पुन्हा कूल बनला, तर मग लोक ते म्हणजे ते मिरवतील डोक्यावर घेऊन, आणि मग मराठी लोकांना आपोआप दिसेल की अरे हा एक काहीतरी एक आहे जो वापरला जातो.
मी एकतर अमराठी असा शब्द नाही योजत त्यांच्यासाठी. आपण त्यांना अन्य भाषक म्हणू शकतो. अन्य भाषक. कारण मराठी आणि अमराठी, कारण कित्येकदा ते मला जास्त मराठी वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या आधीच्या प्रमुख डॉक्टर विभा सुराणा, की ज्यांना असं वाटलं की अन्य भाषकांना आपण म्हणतो ना की त्यांनी मराठी शिकायला हवी. मराठी माणसांना नेहमी असं वाटतं की हा त्यांनी असं करायला हवं, त्यासाठी मी काय करायला हवं, आम्ही काय करायला हवं. तर अन्य भाषकांनी मराठी शिकावं, तर त्यासाठी स्तरीकरण असलेली, ग्रेडेड सिस्टीम असलेली व्यवस्थित आपण काही रचना उभी केली आहे का? जसं फ्रेंच शिकवलं जातं, जर्मन शिकवलं जातं, जे 6 स्तरांमध्ये विभागणी करून नीट शिकवलं जातं, तसा अभ्यासक्रम मराठीत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सुरुवात केली. डॉक्टर विभा सुराणा यांनी. मॅक्स मग मुलर त्याच्यामध्ये आणि मग तिथे सुहास लिमये, जे आता हयात नाहीत, पण सुहास लिमये, जयवंत चुनेकर आणि या सगळ्या मंडळींनी ते सगळे, त्यामध्ये माधुरीताई पण सहभागी होत्या किंवा सोनाली गुजर देशपांडे आहेत. आणि आता तो प्रकल्प पूर्ण झालाय. 6 स्तरांमध्ये विभागणी असलेली सगळी पाठ्यपुस्तकं, कसं शिकवायचं वगैरे हे सगळं तयार आहे. तर मग यांना मी डॉक्टर विभा सुराणांना अमराठी म्हणायचं का? ह्यासाठी कधीच काही करावं असं जिला वाटलं नाही, त्या अनघा मांडवकरला अमराठी म्हणायचं. त्यामुळे मी त्यांना अन्य भाषक म्हणेन, जे नंतर मराठी शिकत जातात. जे त्यांनी केलं ना, ते का हां, की अशा सामग्री, अशा व्यवस्था या आपण उभ्या करत जायला हव्यात, त्या अद्ययावत करायला हव्यात, त्या गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. आणि दुसरं म्हणजे मला भाडीपाचच आहे ना, मला वाटतं ते की परदेशातले काही अन्य भाषक आणि मराठी पदार्थ जे आहे ती त्याची त्यांना Foreigners चव react. दाखवली जाते. Foreigners हां, आणि मग याचं नाव काय आहे किंवा याच्यात काय काय आहे. तर म्हणजे काय भाग आहे की एक ना सतत, नाही तर असा जो धोशा असतो, नाही त्यांनी शिकलंच पाहिजे, हा जो भाग आहे ना, याने काही नाही मिळणार. म्हणजे भारतातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र या राज्यामध्ये अशी धोरणंच नाहीत की ज्यामुळे इथे जे राहत आहेत त्यांना मराठी भाषा शिकण्याची गरज असेल. तशी धोरणं असायला हवीत, पण फक्त गरजेसाठी नाही ना. भाषा ही फार सुंदर गोष्ट असते आणि ती फक्त गरजेपुरती नसते. त्याच्यातली ती जी रोचकता आहे किंवा त्यातनं बरंच जे जे काही मिळू शकतं, ते जेव्हा त्यांना लक्षात येतं ना. म्हणजे आता मध्यंतरी मला एक अन्य भाषक भेटल्या, ज्या आत्ता असतील 50च्या. त्या मला म्हणाल्या, मला मराठी शिकायचं. म्हटलं अच्छा, अरे वा, का शिकायचं आहे? मला ज्ञानेश्वरी वाचायची आहे. तर हा जो मी मगाशी पण एक शब्द योजलेला, संचित, त्या भाषेच्या मागे तिचा सगळा इतिहास, भूगोल, निसर्ग, संस्कृती, वाङ्मय सगळं सगळं उभं असतं. मग ते संचित आपण कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात कमी पडतो का? कारण मराठीकडे धर्मसत्ता नाही, अर्थसत्ता नाही, राजसत्ता नाही, पण सांस्कृतिक सत्ता असू शकते, तेवढं वैभव आपल्याकडे आहे. मग ते पोहोचवण्यात कमी पडतो का? म्हणजे जे देवाणघेवाणीचं परत, की आपण दुसऱ्या भाषातून मराठीत भाषांतरित पुस्तकं आणतो, आपण मराठीतनं त्या भाषांमध्ये किती भाषांतर करून नेतो? आपण दुसऱ्या भाषा शिकतो, तसं आपण इतरांना शिकवण्यासाठी काय करतो? तर या दृष्टीने आपण विचार केला, आपापल्या पायरीवर जेवढं शक्य आहे तेवढं काम करत राहिलो, मुंगीसारखं, खारीसारखं, तर होत राहील. आणि एकत्र येऊन काम केलं. जे म्हणे मराठी माणसांना जमत नाही असा पण एक समज आहे, पण अनेकदा मराठी माणसं करताना दिसतात सुद्धा. कदाचित या ज्या आपण आपल्या समूहाच्या काही प्रतिमा बनवून घेतल्या आहेत, त्यात ज्या सतत जात आहेत आणि ज्या काही नकारात्मक प्रतिमा आहेत, जसं मराठी माणसं दुसऱ्या मराठी माणसांचे पाय खेचतात, मराठी माणसं एकत्र काम नाही करू शकत, मराठी माणसांना हे नाही जमत वगैरे वगैरे, हे जरा बाजूला टाकूया का? तुम्हाला सांगू का, अशी पण उदाहरणं आहेत की जेव्हा मराठी व्यक्ती हिंदी गोष्टी किंवा नॅशनल टेलिव्हिजन ते काही काम करायला गेली, उदाहरणार्थ अभिजित सावंत, जेव्हा तो गायला लागला तेव्हा तो मराठी आहे म्हणून तो जास्त लोकांनी वोट पण केले. मग उचलून धरणारी पण मराठी माणसं आहेत की बाबा हा आमचा माणूस आहे म्हणून. तर ते दोन्ही दिसतं आपल्याला. किंवा म्हणजे कसं पोहोचवलं जाऊ शकतं. आत्ता आपण अन्य भाषकांना मराठी शिकवणं वगैरे म्हणतोय. बालगंधर्वांच्या काळामध्ये जेव्हा संगीत रंगभूमी अगदी सुवर्ण काळामध्ये होती, तेव्हा संगीत नाटकं बघायला वेगवेगळे भाषिक यायचे. तसं मग मराठी चित्रपट बघायला वेगवेगळे भाषिक येतील, तसं त्यांना वाटेल हे वातावरण निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण सतत जर म्हटलं ना, हे बाहेरून येतात, संविधानाने अधिकार दिलाय, भारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक जण जाऊ शकतो, व्यवसाय करू शकतो, राहू शकतो, आपण असं म्हणताच कामा नये. ते संवैधानिकच नाही. पण आपल्या राज्यात आपल्या भाषेचा मान राहील ही आपली जबाबदारी आहे. आपल्या घरात आपल्या आईचा मान राखला जाईल ही आपली जबाबदारी असते ना, येणाऱ्या पाहुण्यांची नाही. बरोबर. सुंदर. तर आपण तिचा मान राखताना दिसलो तर आलेले पाहुणे पण तिचा मान राखतील. आपणच नाही मान राखत तर काय बोलायचं? बरोबर. येस. सो मला सगळे आन्सर्स खूप म्हणजे
इन्स्पायरिंग होते मला ते. त्याच्यावरून मला मी ॲक्च्युली म्युझिक बिझनेसवर थोडं बघत होतो आणि त्याच्यात एक पिरामिड जो असतो ना, फॅन्स हे फॅन्स, आता मी तो म्युझिशियन पर्स्पेक्टिव्हने किंवा त्या पर्स्पेक्टिव्हने बोलतोय, लाईक मला बिझनेस आणि याचं नाही. तर त्याच्यात टॉप ऑफ द पिरामिड असतो सपोर्टर, क्रिएटिव्ह स्पेस. लॉयल फॅन्सच्या पण वर सपोर्टर तो आहे जो तुमच्या शोमध्ये येणार, जो तुमचं मर्च विकत घेणार, हे सगळं करणार. तिकीट विकत घेणार. सो एक म्युझिक बिझनेसमध्ये त्या बुकमध्ये एक ते वर्ड होता, तो मी अजून लक्षात ठेवतो, की पीपल विल सपोर्ट यू इफ सपोर्टिंग यू इज कूल. जसं के-पॉप, लोक कोरियन अस्मिता जपण्यासाठी ते नाही करत आहेत, बरोबर. त्यांना ते कूल वाटतं म्हणून करतात. एक्झॅक्टली. तर आता क्रिएटरवर आहे, जर तो भडकला, साईडला गेला की नाही रे नाही मराठीत मजा नाही येते, आपण हे करूया, तर मग ते माझ्यावर. ॲज अ क्रिएटर आजच्या जगात आमच्यात बराच इन्फ्लुएन्स आहे. लाईक आम्ही काय बोलतो, काय करतो, लोक ते गोष्टी करायला लागतील. आणि जर मी माझे क्रिएटिव्ह आर्ट फॉर्म चेंज केली, अरे नाही नाही हे करूया कूल बनण्यासाठी, तर नाही. आता त्याच्यात मी मराठी कसं वापरू, मराठीत कूलनेस तू शोधून काढ. त्यात मी कसा कूल बनवू शकतो, हे करू. जर कूलनेस आलं तर आपली स्ट्रेंथच आपली सोल्युशन बनवते. स्ट्रेंथ आपली पॉप्युलेशन आहे. जर सगळ्यांना ते कूल वाटतं तर 10 लोकांना वाटतं तर 11 येणारच. त्याला मला समजवायची गरज नाही की ते किती चांगलं आहे किंवा काय. आज पण जेव्हा आम्ही पहिला शो केला जूनमध्ये, लास्ट म्हणजे 2023 आणि आता लोक नॉन मराठी लोक मला दिसतात त्यात येताना, ह्यासाठी नाही की त्यांना अरे मराठी भाषा जपायची म्हणून, त्यासाठी नाही येतात ते. त्यांना ते कूलनेस वाटतं, अरे हा जातो ना चल ना, अरे हा ते क्रिएटिव्ह काय आहे, कूलनेस झालंय ते. आता ते टोप्या पण जे आमच्या शो मध्ये हे लोकांनी चालू केलं, मी नाही. ते गांधी टोपी टाइप. हा, त्याच्यावर क्रिएटिव्ह लोक प्रिंट करतात ते लोक. आधी त्यांनी कुणीतरी फॅनने मला दिलं, मग ते मी घातलं, ते फोटोज नंतर लोक बोलले आम्हाला पाहिजे, तर मी प्रिंट करून मी देतो सगळ्यांना. वारकरी धाटणीची टोपी क्लबमध्ये घालतात लोक, बोरी पण. मला ते तिकडे कुठेही माझं असं आधीपासून राहिलंय की हे मी भांडण करतो असं नाही वाटलं पाहिजे. बरोबर. मी मारामारी करायला नाही आलोय ना, मी हे सांगायला नाही वाचत नाही असं नाही. तर मी नेहमी रेफरन्स बघतो की हा कूल कसं बनवायचं आहे. नाही पण गंमत म्हणजे मी ना सतत सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक शब्द ऐकतेय, कूल. त्याला मराठी आता आपण एक शब्द तयार करूया. नाही तर त्याच्यानं मला असं वाटलं की म्हणजे आपल्या कार्यक्रमात आपण सतत असं म्हणायचा प्रयत्न करतोय की चला सगळे कूल करूया, मराठीसाठी सगळं अनुकूल करूया. क्या बात. क्या बात आहे. कुठेतरी अनुकूलनचा मला हा एक वेगळाच संदर्भ इथे अनुकूल खूप चांगला आहे. अनुकूल चांगलं आहे. हो. मला एक आता ह्या सगळ्याचा एक सार म्हणून, म्हणजे मी एका ठिकाणी म्हणलं होतं आणि मला वाटतं तेच असलं पाहिजे की मराठीचा अट्टहास करण्यापेक्षा त्याचा लळा लावायचा प्रयत्न करूयात आपण लोकांना. तर ते करता आलं आपल्याला तर आय थिंक हे अन्य भाषिक लोकांपर्यंत लादलेली नाही, ती प्रेमाची भाषा असली पाहिजे. सो जर तुम्हाला आमचं आजचं हे संभाषण अनुकूल आणि कूल वाटलं असेल तर प्लीज भाडीपाला सबस्क्राईब करा. आणि आमचे मर्च हा म्हटला तसं खरे सपोर्टर आहात हे दाखवून घ्या. आणि आमचं मर्च विषय खोलचं भाडीपाचं सगळं अवेलेबल आहे, ते विकत घ्या. त्याचप्रमाणे पितांबरीचे एक मनापासून धन्यवाद की तुम्ही हा विषय मांडायला आम्हाला स्पॉन्सर म्हणून आलात आणि प्लस आम्हाला सपोर्ट करत आहात. आणि विषयाची गरज होती आम्हालाही. हो,